एक या प्लंबिंग कोर्सची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या विद्यालयामध्ये दर महिन्याच्या 2 दिवस आदरणीय सुरेंद्रजी वैद्य येतात. आमच्या मुलांना या वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसचं की जे इतर कुठंच चालू नाही जिल्ह्यामध्ये, त्याचं ज्याला ज्या ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टींचं मार्गदर्शन करणारे वैद्य सर की ज्यांच्यामुळं आपल्या या विद्यालयामध्ये वर आता तुमचा कोर्स संपल्यानंतर किंवा महिन्याभर तुम्हाला ओळख होणार आहे, वर एक व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा तयार केलेली आहे की जी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून इथल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी व्यवसायमुख झाला पाहिजे, त्याला व्यवसायाचं ज्ञान मिळालं पाहिजे या हेतूनं काकांनी आपल्या मुंढर शाळेमध्ये ती जवळजवळ 4-4.5 लाखाची लॅब उभारलेली आहे की जिथं तुमचं आता ते प्रशिक्षण महिनाभर सुरू राहणार आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्लंबिंग असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डिंग असेल, फिटर असेल, डिजिटल प्रिंटर असेल, 3D प्रिंटर असेल आणि प्रथमोपचार या वेगवेगळ्या बाबींची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या दृष्टिकोनातनं अशा प्रकारचा कोर्स किंवा असं मार्गदर्शन केंद्र इथं उभारलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य असं आहे की आदरणीय वैद्य काका हे गोदरेज कंपनीमध्ये मोठ्या पदावरती कार्यरत होते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्तीच्या कालावधीनंतर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. भविष्यातल्या भावी पिढीला काहीतरी आपल्याकडून दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचे कोर्सेसचे प्रयोग सुरू केलेले आहेत. प्रत्यक्ष मला आणि कुलकर्णी सर, आदरणीय बडद, आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या वेगवेगळ्या प्लॅन्टला भेट देण्यासाठी गेलो. आमच्या मुलांना माहिती आहे पण आपणालाही माहिती असावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आदरणीय काकांचं ठाण्याचा 3 हात नाका या ठिकाणी जे सिग्नल आहे, इथं सिग्नलवरल्या भिकारी भीक मागणारे जे पालक आहेत किंवा मुलं आहेत त्यांना एकत्रित करून सिग्नल शाळा, सुनीती वैद्य सिग्नल शाळा त्यांनी तिथं सुरू केलेलं आहे. तिथंही अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्यांचे सुरू आहेत. त्याचबरोबर समर्थ भारतच्या माध्यमातून कचरा डेपोमध्ये असणारा ठाण्यातला कचरा गोळा करायचा आणि तो विल्हेवाट लावायचा, त्याचं योग्य रीतीनं प्रोसिजर करायचं, अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट त्यांचा आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शाळा त्यांच्या कोपर खैरनारे मुंबई म्युन्सिपाल्टीच्या साह्यानं, त्याचबरोबर चेंबूरला अमर महल नावाची टाकी आहे, त्या सिग्नलच्या तिथंसुद्धा अशा प्रकारची शाळा आहे. मुंबईत करत असतानाच ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांना सुद्धा अशा प्रकारे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून खेड तालुक्यातल्या धामणन या ठिकाणी देवरुख शिक्षण संस्थेच्या देवरुख या ठिकाणी आळंदीला की जिथं मराठवाड्यातले अन्य आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यांच्या मुलांच्यासाठी शाळा आहे, त्या शाळेमध्ये खेड शिवापूरला, त्याचबरोबर आपल्या मुंढर येथे आणि आपल्या संस्थेचे पाचेरी अगर आहे या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळ्या व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या शाळा त्यांच्या आहेत. त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असतात. यानंतर गोदरेज कंपनीने त्यांना खास बोलावून आपल्या जशा शाळा आहेत तशा 2 कर्जतमध्ये, 2 खोपोलीमध्ये आणि 2 खानापूरमध्ये गोदरेज कंपनीनं 3 वर्ष दत्तक शाळा घेऊन त्या चालवण्यासाठी सांगितलेले आहेत. हे व्यक्तिमत्व आपल्या कोकणातलंच आहे. आपल्या अंजनवेल गुहागर येथीलच काका असल्यामुळं, आपल्या कोकणची आपल्या मातीची ओढ असल्यामुळं मुलांनी काहीतरी शिकायला पाहिजे या हेतूनच निरपेक्ष भावनेनं ते इथं येत असतात. इथल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान देत असतात. आज नोंदणी आणि योगायोगानं आज आणि उद्या ते आपल्या शाळेत आहेत म्हणून प्लंबिंगचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं. तासभर अर्धा तास काय ते देतील या पद्धतीनं. प्लंबिंग नेमकं काय आहे आपल्याला एवढी व्याप्ती माहिती नाही. त्यातले काका तज्ज्ञच आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या मुलांच्या बरोबर तुमचंही मार्गदर्शन या प्लंबिंगचं व्हावं. नेमकं काय आहे, याची व्याप्ती काय आहे हे बघण्यासाठी, हे करण्यासाठी काकांना आम्ही विनंती केली
आमच्या विनंतीला मान देऊन काका या ठिकाणी आल्याबद्दल संस्थेच्या, माझ्या विद्यालयाच्या आणि आपल्या वतीनं काकांचं सुरुवातीला स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद साहेब. आपण इथे बघता तशा या दोन खूप मोठ्या संस्था आहेत. माझी कुठली संस्था नाही आहे आणि या संस्थांचं जे कार्य आहे त्या कार्याचा जो आज आपल्याला प्रचिती येणार आहे किंवा आज जे आपण काही लोकांशी संवाद साधणार आहोत तर तो मला वाटतं फार महत्त्वाचा दिवस आहे. पण महत्त्वाचा क्षण जो आहे की अशा संस्था अनेक आहेत पण मुलांसाठी काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ज्ञानाचा असेल किंवा तात्यासाहेब प्रतिष्ठा असो आणि वेगवेगळ्या गावांमधून ज्या शाळा काढलेल्या आहेत तिथे आपण ज्ञान प्रयोजनाचं काम करत असतात ह्या सगळ्या संस्था. आणि ह्याला जोडूनच अनुषंगाने हे आज महत्त्वाचं काय आहे की हे आता संस्था जुन्या आहेत म्हणजे असं काय त्यात नवीन काही आपण चालू केले नाही. आता जर तुम्ही गेल्या 2-3 वर्षामध्ये जर बघितलं असेल जो जागतिक स्तरावरती ज्या काही स्थित्यांतरं होत आहेत आणि त्या स्थित्यांतरांना भारत कसा सामोरा जाणार आहे तो सामोरा जाण्यासाठी आपल्यापुढे काय आव्हानं आहेत ती आव्हानं आपण कशी चांगल्या पद्धतीने पेलू शकतो. त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे कौशल्य. म्हणून कौशल्य हे प्रत्येक मुलाकडे मुलीकडे असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठल्या म्हणजे एखाद्या डिसिप्लिनमध्ये किंवा कुठल्या प्रकारचं कौशल्य असावं हे महत्त्वाचं नाही. जर कौशल्य जर नसेल तर मी काही कामाचं नाही. आणि ते करण्यासाठी नवीन जी आधुनिकता आपली शिक्षण संस्था किंवा शिक्षण प्रचलन जे आपलं होणार आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी असं जे 2020 साली त्याचं गठन झालं होतं आणि ते पहिल्यांदा तो मसुदा तयार करण्यात आला आणि ह्या वर्षापासून आता त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आपण करणार. त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. आत्ता जे आपलं पुस्तकी ज्ञान जे होत आहे सगळं त्याच्यापासून काहीतरी बाहेर पडायला पाहिजे. ज्या वेळेला भारतासारख्या देशाकडे की 140 कोटीची लोकसंख्या सगळ्यात मोठ्यात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे पण आपण ज्यावेळेला बाकीचं आपण कम्पेअर करतो की आपला भले एरियाच्या दृष्टीने तरी असं वाटलं की उत्तरेपासून दक्षिणेकडे आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे हे अंतर खूप आहे पण बाकीच्या शहरांसारखं देशांसारखं नाही. आज जर तुम्ही इथे आपल्याकडे नकाशा नाही आहे पण जर तुम्हाला नकाशा जर डोळ्यासमोर आणलात तुम्ही तर अमेरिकेचा जो आहे तो आपल्यासारखंच लांबी रुंदी आहे त्याची पण तो पूर्ण चौकोन आहे किंवा आयत आहे. रशिया घ्या, चायना घ्या किंवा कॅनडा घ्या हे सगळे जे आहे ते असे मोठे पसरलेले आहेत आणि तेवढेच रुंद पण आहे. आपला कसा आहे खालती असा निमुळता आहे पुन्हा मध्येच वाढला आहे पुन्हा वरती जाऊन निमुळता आहे. म्हणजे आपल्याकडे आपली लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे पण जेव्हा आपण आपली क्षेत्रफळ म्हणतो एखाद्या देशाचं ते जर बघितलं तर 6व्या, 7व्या, 8व्या, 10व्या क्रमांकावरती आपण येतो. आज आपण ऐकतो की जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर जे 10-12व्या नंबरवरती होतो त्याच्याऐवजी आपण आता 5व्या नंबरवरती आलो आणि ते पुढे जाऊन 3ऱ्या नंबरवरती येणार आहोत. नक्की आणखीन 1 वर्षभरामध्ये आपण जपानला मागे टाकणार आहोत. आणखीन 1-2 वर्षभरामध्ये जर्मनीला मागे टाकणार आहोत. तर 2 बलाढ्य देश आपल्यासमोर राहणार. आता एक आहे अमेरिका जो 1 नंबरवरती आहे त्याच्यानंतर आहे चायना. आणि अमेरिका आणि चायना नंबर जास्त लक्षात ठेवू नका. तुम्हाला एक काहीतरी कल्पना म्हणून जर अमेरिका जर आज 75 नंबरवरती असेल तर चायना 60 नंबरवरती आहे आणि भारत ज्यावेळेला 3ऱ्या नंबरवरती जाणार आहे त्यावेळेला आपली किती असणार आहे 11, 12, 15 अंतर बघा किती आपल्याला अजून जायचं आहे. आणि ह्याचा जेव्हा आपण उलटं कॅल्क्युलेट करू हे तुम्हाला प्रस्तावना एवढ्यासाठी देतोय की आपल्याला कळलं पाहिजे की कौशल्य आपल्या प्रत्येकामध्ये का असायला पाहिजे. मी हा इनिशिएटिव्ह का घेतला हे माझे जे गुरु आहेत डॉक्टर कलाम किंवा डॉक्टर कस्तुरीरंगन किंवा डॉक्टर काकोडकर यांनी आम्हाला जे शिकवलं ते शिकवायचा आम्ही आता प्रयत्न करतो. कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि एवढी मोठी माणसं तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत पटकन. आम्हालासुद्धा त्यांचं भाग्य फक्त 15 दिवसाचं मिळालं. तर आम्ही असे 25 माणसं जी त्यांच्या हाताखालती शिकलेलो आहोत त्यांनी आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या त्यावेळेला की आत्तासुद्धा जर तुम्ही डॉक्टर काकोडकरांना जर जाऊन विनंती केली कलाम साहेब आपल्यात नाही जाता आपण डॉक्टर कस्तुरीरंगन आहेत की ADP बनवण्याचं पूर्ण श्रेय डॉक्टर कस्तुरीरंगन यांना जातो. 2020 साली त्यांनी मसुदा दिला आणि तो इम्प्लिमेंटेशनमध्ये आता येतो.
त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या आपल्याला. कुठल्याही बाकीच्या देशांमधला ज्यावेळेला आपण विद्यार्थी बघतो त्यावेळेला पुस्तकी ज्ञानाबरोबर तो भरपूर प्रॅक्टिकल करत असतो. काही ना काहीतरी त्याला शाळेमध्ये करायची परवानगी दिलेली असते किंवा अशा वस्तू आणून ठेवलेल्या असतात ज्या तुम्ही आता वरती जाऊन नंतर बघा की तिथे नाही शिकवलं तरी हरकत नाही. पण घरामध्ये पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला अशा ठिकाणी कोणतरी आजी आजोबा काका मामा आत्या मावशी पूर्ण कोणतरी घरामध्ये शिवणकाम विणकाम सुतारकाम काहीतरी छंद असायचे आणि त्यांच्या घरामध्ये थोडीफार तरी हत्यार असायची, थोडीफार तरी काहीतरी कला असायची आणि ती आपण त्यांचं बघून बघून आपल्याला शिकायला मिळायचं. आज ह्या गोष्टी आता विरळ होत चाललेल्या आहेत. अशा प्रकारची कुटुंब आपल्याकडे नाही आहेत, शहरामध्ये तर अजिबात नाही. आणि म्हणून ही दुसरी गोष्ट आपण आता जी करतोय पुस्तकाबरोबर त्याच्यावरती जी आहे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिकल करून बघायचं की जे काय मला करावं असं वाटतंय, जे काय मला करून बघायची इच्छा आहे तुम्ही करून बघायचं तर जाणार कुठे. मला त्या प्रकारचं अगदी शिलाई मशीन जरी म्हटलं किंवा सुई दोरा म्हटलं कात्री म्हटलं तरी कापड पाहिजे, दोरे पाहिजे, सुई पाहिजे, त्यानंतर आपल्याला कसं ते कापायचं त्याचं काहीतरी थोडं मार्गदर्शन असायला पाहिजे. अशा गोष्टी अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात की ज्या सहजासहजी उपलब्ध होत नाही आज घरात. सगळं आपण रेडीमेड वापरतो. कोणाच्याही शर्ट पॅन्ट आपण टेलरकडे जाऊन शिवणारे फार थोड्यावर बाहेर कुठेतरी कंपनीमध्ये तयार होत आहे. जगात कुठनं तयार होऊन आपल्याकडे येत आहे माहिती नाही. सगळ्या गोष्टी आपण ज्या वापरतो त्या भारतात झालेल्या नाही आहेत, त्या बाहेरनं कुठनं तरी येतात. अशा वेळेला आपलं ज्ञान जे आहे ते बाहेर जात आहे का, आपल्या हातामधली जी कला होती ती बाहेर जाते आहे का. सगळ्या ठिकाणी मी एक न चुकता उदाहरण देतो ते म्हणजे कोल्हापूर चप्पल. किती जणांनी तुम्ही कोल्हापूर चप्पल ऐकली आहे? सगळ्या लोकांनी. आता ती कोल्हापूर चप्पल जर भारताची आहे आणि त्याच्यासाठी भारताने पूर्ण तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं होतं जे काय 40, 50, 100, 200, 400 वर्षापूर्वी कोल्हापूर चप्पल अस्तित्वात आली त्यावर ती चप्पल ही पूर्णपणे चांबड्याची बनवली. त्याच्यामध्ये कुठेही रबर नाही, रेक्झिन नाही, कुठलंही आधुनिक मटेरियल त्याच्यामध्ये नाही. जे निसर्गामध्ये मटेरियल मिळतं तेच मटेरियल वापरलं. त्याच्यामध्ये एकही खेळा नाही. अख्खी जर चप्पल ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल जर तुम्ही बघा त्याच्यामध्ये कुठेही खेळा नाही. ती चप्पल जी आहे तिचं कमीत कमी जे आयुष्य आहे की तुम्ही कितीही तुमचा पाय रफ असू दे, प्रत्येकाची चाल सारखी नसते. चालताना आपण कधी बघतो सोल आपला जो असतो कधी डावीकडे दिसतो, कधी उजवीकडे दिसतो. काही लोकांच्या चप्पल एकसारख्या तुटत राहतात कारण आपली पाय टाकायची पद्धत जी असते ती प्रत्येकाची बरोबर नसते. पण कोल्हापुरी चप्पल तुम्हाला कधीही तुटलेली दिसते. आणि त्याची जी बांधणी केलेली आहे 4, 5, 10 भागांची ती पुन्हा चांबड्याच्याच दोरीने किंवा चांबड्याच्याच पट्ट्याने बनवली. तोही तेवढाच टणक आहे, मजबूत आहे. मग आता ह्या अशी जी चप्पल जी भारतामध्ये पूर्ण बनलेली आहे किती जण आपण वापरतो माहिती आहे. तुम्ही बऱ्याच जणांनी तुम्ही होकार दिला पण एकही जण मी सुद्धा वापरतो. त्याच्यामध्ये मला काही सांगायला चुकीचं वाटत नाही. पण ह्या गोष्टी जर अशा जर आपण विसरलो आपली कलाकृती आहे आणि तरीसुद्धा आपण कुठेतरी बाहेर जातो आणि ती करतो तर आणखी 20 वर्ष 40 वर्ष 200 वर्षांनी समजा कोल्हापुरी चप्पल ही इतिहास जमा होती. संग्रहात कुठेतरी गेलं तर तुम्हाला कोल्हापुरी चप्पल बघायला मिळेल. आणि हे जे कौशल्य आहे हे कौशल्य जर टिकवलं नाही तर आपण बाकीच्या देशांमध्ये जाऊन कोणीतरी काहीतरी केलं त्याची फक्त कॉपी करायची आणि इथे द्यायची. आज आपल्या सगळे जे आपण वापरतोय सगळी जी आपली स्टायलिंग आहे जे काही मार्केटिंग करतोय आपण ती किती गोष्ट आपण इथे वापरतो. सगळी आपल्या अगदी साबण घ्या, टूथपेस्ट घ्या, सकाळी उठल्यापासून तुम्हाला जे लागतं त्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण करत होतो पूर्वीच्या काळात काय राखुंडीने आपण लहान असायचो. त्याचा उपयोग काय व्हायचा त्याच्यामध्ये ज्या त्या राखुंडीमध्ये जी आयुर्वेदिक तत्व होती त्याने आपले दात आणि हे मजबूत होते. आता ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघतो कोलगेटची किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीची की आमच्या टूथपेस्टमध्ये हे आहे ते आहे आणि तरीसुद्धा जाऊन शेवटी डेंटिस्टच्या समोर बसावं लागतं आपल्याला. म्हाताऱ्या लोकांना कवळी घ्यावी लागते. ह्याच्यात आपलं पुन्हा आपलं स्वतःचं काहीतरी ज्ञान होतं त्याच्यामध्ये. अगदी जो आपला कढीपत्त्याचा हे घेऊन दातण म्हणून जे वापरायचं ते सुद्धा त्याच्यात कितीतरी तत्व होते आणि ते दात स्वच्छ व्हायचे आणि मजबूत व्हायचे जे आज आपल्या हातातून निष्ठच चाललं.
आपल्याकडे ज्यावेळेला इंग्रज लोक आले सतत तुम्हाला जाहिराती बघायला भेटते. इंग्रज लोक आले आणि म्हणाले असं लागलं अरे काय तुम्ही हे भारतीय मीठ घेऊन दात घासता, मशिनी घेऊन दात घासता. आणि तीच इंग्लंडमधलीच कोलगेट कंपनी सांगते की आमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे म्हणून वापरा. आपण जेव्हा वापरत होतो तेव्हा सगळे आपल्यावरती हसले, वापरू नका, काय तुम्ही अजून मागासलेले लोक आहात. आता ह्याच्यात दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. एक, सहजासहजी वापरण्यासाठी गोष्ट आपण तयार करू शकतो. आज जग जे आहे हे फार ॲडव्हान्स झालं, खूप पुढे चालले, लोकांना वेळ नाही आहे करायला. पण तेच जर आपण सहज केलं, ते राखुंडीमध्ये हातावरती घ्यायचं, करायचं, तुमच्या आता ब्रश आला, पेस्ट आली, दाबली तर की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बाहेर येतं, बाकीचं काही पसारा होत नाही, सांडत नाही खालती, अशी सुटसुटीत झाली तर. आता ह्या ज्या तुम्ही आत्ता ऐकलं ज्या वेगवेगळ्या शाळा चालवतो, ती एक शाळा जी आहे तिथे मी या शाळांच्या व्यतिरिक्त वर्कशॉप्स पण देतो. वेगवेगळ्या जवळजवळ 200 शाळांमध्ये जातो आणि हे करतो आणि त्यांना विचारतो तुमचं लोकल प्रोडक्शन काय आहे, काय करतात. तर जागृती म्हणून एक संस्था आहे, ठाण्यापासून साधारण 25 किलोमीटरवरती लासनगाव म्हणून असा आदिवासी पाडा म्हटलं तरी चालेल. आदिवासी लोक माहिती आहेत ना तुम्हाला कसे असतात, ते डोंगरात वगैरे राहतात, त्यांनी शहर पाहिलेलं नाही. पण त्यांच्याकडे जे काय त्यांचा पिढीजात त्यांना ज्ञान जे आलेलं होतं त्याच्यावरनं उठणं ऐकलं तुम्ही, आपण दिवाळीच्या वेळेला उठणं लावतो, तर त्या प्रकारचं त्यांचं एक असं पावडर होतं. त्यांचा नुसता समज नाही आहे, मी स्वतः वापरून बघितली आणि मी अजूनही घरामध्ये ती वापरतो. त्या पावडरने जर तुम्ही अंघोळ केली उठण्यासाठी, तुम्हाला कुठल्याही त्वचेचा रोग होणार नाही, गॅरंटी गॅरंटी. पण आता ते पावडर देतात कसे, एकतर त्यांचं असं काही व्यवस्थित होली किंवा असं नाही, रस्त्यावरती उघड्यावरती झाडाखाली वनस्पती त्यांना माहिती आहे ती घेऊन येतात, थोड्या प्रमाणामध्ये फुटतात, ती वस्त्रगाळ करायला लागते काही वेळेला ती जाड पण ठेवतात, जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे ते देतात. पण त्याला वेगळ्या चाळण्या आपण ज्या म्हणतो घरामध्ये तशा नाही आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर जे भरतात ते सुद्धा कागदामध्ये किंवा आपली जे आपण त्या चांदणीची वापरतो ना द्रोण बनवायला, तशा प्रकारच्या पानांमध्ये, तिकडे पानांची नावं वेगळी आहेत, त्या पानांमध्ये भरतात आणि आपल्या घरात ठेवतात. पण त्यांना आपण फक्त एकच गोष्ट, एक व्यवस्थित रूम बांधून दिली की जिथे आलेला मला बाजूचा कचरा पडणार नाही, शुद्ध राहील, जेवढा चांगला राहील तेवढा. दळण्यासाठी त्यांना घरघंटी असते ना आपल्याकडे, अशा प्रकारची घरघंटी जरा थोडी जास्त मोटरची कपॅसिटी वगैरे वाढवून दिली. पण आपल्या गहू तांदूळासारखे ते काही सोपं नाही आहे करायला, काही काही त्यातले जे आहे. तर चाळण्या दिल्या चांगल्या, झिपलॉकची आपली पिशवी असतं म्हणजे त्या झिपलॉकची पिशवी दिली त्यांना. त्या झिपलॉकच्या पिशवीमध्ये त्यांनी ठेवलं ते. वरती एक लेबल बनवून दिले, स्टिकर्स तर काय आजकाल आपण कॉम्प्युटरवरती सुद्धा प्रिंट करू शकतो स्टिकर्स, तसे प्रिंट केली ती त्याच्यावरती लावली. आणि फक्त 25 रुपयाला, कारण त्यांनी कधी पैसेच पाहिलेले नाही. 25 रुपयाची 10,000चा धंदा केला त्यांनी. तर त्यांना कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी वेगळं करू शकतो. त्या तिथे विहीर बांधली, बोरवेल केलं, संडास बाथरूम केले त्यांच्यासाठी, त्यांची राहणीमान सुधारवलं, त्यात जे पैसे मिळाले त्यांना ते केले. आणि आता असा विचार चाललाय की आपण जेव्हा ती झिपलॉकची पिशवी उघडतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आता आपण जरी घरात एकत्र राहत असलो, एकच सामान वापरत असलो तरी त्याच्यामध्ये हात घेतला की मग आता अरे याच्यात हात तू घातला तर मला नको, इतकी आपण एकमेकांपासून लांब जात चाललो. घरात एकत्र राहतो पण हे करायला आपण तयार होत नाही. म्हणून मग त्याच्यावरती विचार केला आणि त्यातल्याच एका मुलाने सांगितलं की त्यांनी कुठेतरी पावडर जी आपली असते, पावडरचे तो पाहायला होता. आता त्याने कुठेतरी पाहिला होता म्हणजे त्यांना आपल्यासारख्या शहरात नाही आहे, त्यामुळे त्यांना माहिती नाही शहरातली किंवा आपल्या अगदी गावातली सुद्धा संरचना कशी. तो म्हणाला सर आपण ह्याच्यात का भरतोय आणि हे करतोय, जर तुम्ही सांगता की लोकांना ते नको आहे, किंवा उठणं टिपिकली कसं असतं आपल्या एन्व्हलपमध्ये असतं, पाकिटामध्ये उठणं दिलं जातं ना, म्हणजे ते ओलं होतं, खराब होतं, एकदा वापरलं की ती सगळी पुडी संपवायला लागते. आता आम्ही त्या प्लास्टिकच्या तशा बाटल्या मुद्दामून बनवून घेतल्या त्यांच्या,
आणि त्या बाटल्यांमध्ये भरतं की ज्या पावडरसारख्या तुम्हाला पाहिजे तेवढं घेता येतं. असं केल्यानंतर आता त्यांचा सेल जवळजवळ 10 पटीने वाढला आणि आत्ता विकतायत कुठे ते फक्त त्या खेड्यापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावरतीच. आम्हाला दुसरं कोणी आपण कसं म्हणतो इथे दलाल असतात म्हणून तिथं तुमचा माल घेईल आणि जायला म्हणून तसं आम्हाला तिकडे त्यांना होऊ द्यायचं नाही. फक्त दोघांना मोटरसायकल घेऊन गेला त्या चालवतात. पण त्या मोटरसायकलवरनं तो कुठपर्यंत जाईल ज्या ज्या जवळपासच्या गावांमधनं किंवा शहरांमधनं की 5 ते 10 किलोमीटरपर्यंत मोटरसायकलने जाणं सोपं आहे, शक्य आहे. त्याला तो जाऊन घेऊन येऊ शकतो. माल तर सगळा तिथेच मिळतो, बनवलंही तिथेच जात आहे. फक्त जाऊन 5-10 किलोमीटरवरती उतरून जवळजवळ 1.5-2 लाखाचा धंदा करतायत ते 10,000. सांगायचं काय त्यातलं कौशल्य जे होतं ते आपण पाहिलं. त्यांना ती बरोबर जेव्हा ते घराला त्यांच्या जे काही झोपडी कुठे राहतात तिकडनं ह्या सेंटरपर्यंत येताना फक्त जे काय 5-10 किलोमीटर चालून त्यापर्यंत तेव्हा रस्त्यावरती त्यांना माहिती बरोबर कुठल्या झाडाचा कुठला भाग काढून आणायचा. त्यांना बरोबर माहिती आहे की त्याचं किती प्रमाण घ्यायचं. 2 तुळशीची झाडं बाजूला तुम्ही लावा, त्याची दोन्ही पानं काढा. जर तुमची टेस्ट चांगली असेल तर तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला 2 पानांमधला सुद्धा फरक जाणवेल. मग ही जर तुळस मी वापरली तर किती पानं टाकायची, ही जर तुळस वापरली तर किती टाकायची, ह्याचं ज्ञान त्यांना आहे. ते सांगू शकत नाहीत की याच्यामध्ये हे द्रव्य आहे म्हणून याचा रंग असा येतो किंवा ही 5च पानं टाकायची, याचं द्रव्य असं आहे म्हणून याची 10 पानं टाकायची. पण त्यांना ते ज्ञान आहे बरोबर. आता हे जर ज्ञान ह्या पिढीच्या पुढे जर नाही गेलं आणि जर आपण त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं नाही तर एवढं चांगल्या प्रकारचं जे आज की जिथे कुठलंही त्याच्यामध्ये केमिकल नाही, जे निसर्गाने दिलेलं आहे त्यातनंच घेऊन येतं. कुठलंही केमिकल आणलं जात नाही. आज तुम्ही कुठलीही पावडर वापरा, कुठल्याही प्रकारचं लोशन वापरा, कुठल्याही प्रकारचं मलम वापरा, त्याच्यामध्ये जगभरातनं कुठनं आणलेली केमिकल्स त्याच्यामध्ये घातलेली असतात. त्या कौशल्याचं हे महत्त्व. आता आपण थोडं आजच्या विषयाकडे, मला हे सांगायचं एवढंच होतं की जे काय आपण शिकतोय त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हे बघणं महत्त्वाचं. जे आपल्याला माहिती आहे, ज्ञान आहे, त्याच्यापासून आपण पुढे कसं नेता येईल हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आत्मनिर्भर ही जी भारताची आज एक योजना आहे त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स किंवा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज, बरीच तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठी वाहन मुलं आता तुम्ही झाले सगळे की लहान आहेत, तुम्ही आता नोकरी धंदा किंवा स्वतःचं काहीतरी करू शकाल अशा याच्यावरती आलेला आहे. तेव्हा तुम्हाला हा सगळा पूर्ण जाणीव असायला पाहिजे. तर जसं आपण शैक्षणिक याचं जर बघितलं तेव्हा तिसरी जी जी त्या शैक्षणिक याच्यामध्ये आहे की पुस्तकी ज्ञान, भरपूर प्रॅक्टिकल्स. या मुलांना जेव्हा ती प्रॅक्टिकल्स करायला दिली त्यांनी घरघंटी पाहिलेली होती, पण आता व्यवस्थित करतात. घरघंटीचा मेंटेनन्सही तेच करतात. मोटर कधी बिघडली किंवा स्टार्टर बिघडला किंवा त्याच्यावरती आपण गलटो जे काय म्हणायचं त्याला त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं, आणखीन त्याच्यावरती दळलं जातं. दगड असतात ना तिथे दगडांवरती त्यामध्ये हे केलं जातं, ते बदलतात. त्या दगडांना आतमध्ये पुन्हा टाके मारायला लागतात, ते करतात. सगळं काम ते करतात. कुठलाही माणूस बाहेरचा आणायला लागत नाही. 1.5 महिन्यात त्यांनी सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याच्यावरती घेतलं. ती मोटर कशी लावायची, इलेक्ट्रिकल कनेक्शनला काय झालं तर फॉल्ट कसा काढायचा. आणि तिसरं जे आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते आहे वृत्ती. आज आपली थोडीशी जी वृत्ती आहे मी असे म्हणतो की आजचं मायाहारी झालं ना बस झालं, काय बाकीचं बघायचं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा हेच होतं. प्रत्येक ठिकाणी मी जिथे वर्कशॉप घेतो त्या ठिकाणी हेच अनुभव येतो की चांगली मशीन चांगली आणली आहेत. ह्या मुलांना आम्हाला समजावून सांगायला खूप जवळजवळ 15-20 दिवस लागले की हे मशीन घरघंटी मी चालवतो तर ती मीच मेंटेन करणार, ती साफसफाई मीच करणार, त्याच्या खालना झाडू मीच मारणार, त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. हे जी वृत्ती जी आहे ही वृत्ती आपल्याकडे नाही. आपण पटकन खातोने टाकून म्हणजे तर रस्त्यावरती असू दे, एस टी स्टँडवरती असू दे, रेल्वे स्टेशनवरती असू दे, कधी घरात सुद्धा आपण लांब जात नाही, खिडकीतनं बाहेर टाकून देतो. काय बाहेर कोण बघताय. ही वृत्ती बदलायला आहे. आणि त्यासाठी आपण गव्हर्नमेंट आणि ही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यावरती
प्रयत्न करणार आणि करणार. आता ह्याच्या पुढे आपण आता थोडंसं प्लंबिंग विषयी जाणून घेऊया की आता तुम्ही प्लंबिंग हा विषय जो निवडलेला आहात किंवा तुम्ही आज इथे बघणार आहात प्लंबिंग कसं हे मुलांना शिकवलं जातं 1 महिनाभर, तुम्ही स्वतः काही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही, लहान आहात तुम्ही. पण हे ऐका म्हणून मी सरांना सांगितलं की तुम्हाला पण गुण आणि मुलींनी ऐकलं तरी चालेल. पण मी जी पुढे 2 उदाहरणं देणार आहे त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये प्लंबिंगमध्ये पायपिंगमध्ये फक्त मुलीच आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहे आणि तो सेक्टर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आता प्लंबिंग म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तुम्ही हा कोर्स घेतला त्यावेळेस तुम्हाला काय डोळ्यासमोर येतं? काय शिकवलं जायची शक्यता? नळ लावायला शिकवणार, पाईपचं कनेक्शन करायला शिकवणार, बेसिन लावायला शिकवणार, टॉयलेट लावायला शिकवणार, टाकी लावायला शिकवणार, पंप लावायला शिकवणार. बरोबर? एवढंच आपल्या डोळ्यासमोर, कारण आपण बाकीचं जग पाहिजे नाही म्हणून आपण तेवढाच फक्त विचार करतो. आणि असं वाटतं की हे सगळं काम करावं सुरुवात तर करायला लागणार, कारण सुरुवात तुम्हाला हे पहिलं बेसिक आहे. 10वीला तुम्ही एकदम जात नाही ना, 1ली ते 9वी करता तेव्हा 10वी चालतं. हे पहिले धडे जे आहे ते घ्यायलाच हवे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्लंबिंगमध्ये आपल्याला काय करता येईल किंवा काय आहे किंवा जगभरात जे आज करतायत ते लोक काय करतायत. जसं विजेचं आहे की कुठेतरी विजेचं उत्पादन होत असतं वळणा धरणामध्ये किंवा कुठेतरी पवनचक्की असते, कुठे सौर ऊर्जा असते, काही ना काहीतरी उगम असतो की इथे वीज तयार होत असते. पाण्याचंही तसंच आहे. कुठेतरी धरण असतं, नदी असते, तलाव असतो, विहीर असते. त्या टाकीत पाणी घरात येतं किंवा घरामध्ये बादलीतनं पाणी आणतं तर काय असंच येत नाही ना कुठं. कुठेतरी ते तयार होत असतं पाणी. पावसाचं असू दे, नदीच्या प्रवाहाचं असू दे, तळ्यामध्ये साचलेलं असू दे, बोरवेल असू दे, विहीर असू दे, तिथे खड्डा खणून आपण जे भूगर्भात पाणी आहे ते वरती काढतोय. ही पहिली प्लंबरला समजण्याची गोष्ट आहे. पाणी जे आहे हे कुठेही गेलं, आज तांब्या भांडी इथे ठेवलेलं असेल तर इथे उपलब्ध आहे, पण तांब्यात पाणी आलं कुठून? त्याची प्रोसेस काय आहे, कुठून तयार होत आहे आणि ही जी प्रोसेस आहे हे अमाप आहे का? पाहिजे तेवढा मला पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे. भरपूर नद्या आहेत भारतामध्ये. दर 25 किलोमीटरवरती नदी वाहते, बारमाही नदी वाहते, कधीच सुकत नाही. कुठे ना कुठेतरी वरती डोंगर आहे, त्या डोंगरावरती मोठा तलाव आहे, त्या तलावावरती धरण बांधलेलं आहे, तिकडनं पाणी वाहत राहतं असं. अगदीच मला वाटलं तर फार तर 25 किलोमीटर जाऊन पाणी घेऊन यावं लागेल, पण पाणी नाही असं कधी होणार. तलाव आहे. आपण जेव्हा लांब प्रवासाला जातो त्यावेळेला असं बऱ्याच ठिकाणी आहे की जिथे निसर्गानेच डोंगर बांधलेत किंवा जे काही भूपृष्ठाची रचना केलेली आहे त्याच्यामध्ये कुठे दरी आहे, कुठे खोलगट भाग आहे, कुठे उंचवटा आहे. कुठे खोलगट भाग आहे, दरी आहे, तिथे पाणी साठलेलं असतं. आता हे पाणी आपण जाऊन वापरू शकतो का ते तसंच? नाही, कारण कदाचित ते स्वच्छ नसेल. आपल्याला आता आपण गाई गुरु आपण राहिलेलं नाही. मनुष्याचं जसं आपली परिवर्तन होत चाललेलं आहे आपल्या शरीराचं, तसं गाई गुरांना काही नाही. कुठलंही पाणी द्या तुम्हाला ते जाऊन पितात. आजारी पडलेलं कोणी बघितलं तुम्ही त्या गाई गुरांना? सगळे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कोण जे असेल ते. कारण कोणालाही विहिरीचं पाणी लागत नाही, गाळून घ्यावं लागत नाही. आजकाल आपण बाटल्यातनं पाणी पितो स्वच्छ केलेलं, ते लागत नाही त्यांना. आणि प्लंबरच्या डोक्यात पहिलं यायला पाहिजे की ज्याच्यावरती मी काम करणार आहे, ज्याच्यावरती माझं सगळं उदरनिर्वाह चालणार आहे, माझा धंदा, माझी नोकरी किंवा जे काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा हे फार थोड्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे किंवा आहे ते विखुरलेलं आहे. पाणी कमी असं मी म्हणणार नाही, पाणी जे आहे आपल्याकडे हे विखुरलेलं आहे. माझी विहीर आता एप्रिल मे महिन्यामध्ये आटण्याची शक्यता आहे. कारण इतक्या ठिकाणी आपण विहिरी आणि बोरवेल केल्या की जे पृष्ठभागात पाणी जात होतं, झिरपतं ना पाणी जमिनीमध्ये, ते झिरपलेलं पाणी खाली जाऊन कुठेतरी
20 फुटावरती, 100 फुटावरती, 200 फुटावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या खाली खोलीला आपल्याला ते पाणी मिळतं. पण हे पाणी जेवढं झिरपणार आहे तेवढंच मिळणार आहे, किंवा जे काही भूगर्भात होतं पाणी ते मिळणार. त्याच्या पुढे काय ते माझं आहे. त्याच्या पुढे जाऊन काय होणार? मग त्याच्या पुढे जाऊन काय करायचं, तर जे काही जिथे जिथे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचं नियोजन कसं करायचं. मग ते पाणी आपण अगदी छोटा असता जरी कुठे खोलवर भाग असला जिथे असेल की जो एप्रिलपर्यंत राहणार नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या छोट्या छोट्या तलाव जे आहेत तिकडचं पाणी कसं आणता येईल आपल्याला. त्यासाठी सोलार एखाद्या आपली टाकी जर लावली, इलेक्ट्रिकची जर व्हेकल तयार केली जी सोलारवरतीच बॅटरी चार्जिंग होते आणि ती आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी 5 किलोमीटर 10 किलोमीटर गावाच्या बाहेर तिथे छोटे तलावात त्यातलं पाणी काढून आणलं आणि ते जर शुद्ध केलं, म्हणजे पहिल्या वर्षी ते होणार नाही, पण इतक्या वर्षात त्याचा उपसा झाले नाही, पाणी खराब असेल, 1, 2, 3 वेळा जर तुम्ही केलं तर पाणी होऊ शकतं. असा विचार हा कंबरलेला. म्हणजे त्यासाठी आपण काय करू शकतो, कशा पद्धतीने कमीत कमी खर्चात ते पाणी आपल्या गावापर्यंत, आपल्या शहरापर्यंत किंवा आपल्या घरापर्यंत आपण आणू शकतो. आता जसं इलेक्ट्रिशियनच्या त्याच्यावरती वायरमन म्हणून असतं, की वायरमनचं काम काय असतं, कोयनामध्ये किंवा जिथे कुठे पवनचक्की सौर ऊर्जेचा प्रकल्प लावलेला आहे तिकडची वीज आपल्या घरापर्यंत यायला पाहिजे. मग तो इलेक्ट्रिशियनचा आपले प्लंब ह्याचं काम करत नाही, स्विच बदलायचं, ट्यूबलाईट लावायची, पंखा लावायचा. त्याचं काम काय असतं की तिकडे बनलेली वीज जी आहे वायरमन इथपर्यंत घेऊन येतो. तिला मग झालेल्या लाईनी असतात, तारा बघता ना तुम्ही, टॉवरवरती लाईन गेलेली असतात, ती त्याच्यामध्ये व्होल्टेज किती असतं त्या टॉवरच्या खाली कधी तुम्ही पाठी वाचली आणि हाडं लावलेली लाल रंगाची पाठी असते. 10,000 ते 22,000 वोल्ट घरामध्ये आपण वापरतो 230, तरी शॉक लागतो आपल्याला. आणि ते 10,000 ते 22,000 वोल्टेज, इतक्या वोल्टेजला त्या तारांना ते समोर दिसते. ही सुद्धा कमीत कमी 10,000 वर्षे असतात. तर तसंच पाणी जर आणायचं आणि कायम स्वरूपी जर आणायचं तर आपण मोठमोठाले पाईपलाईन करतो, बरोबर. आता हे जे पाईपलाईन जे येत आहे, ह्या पाईपलाईनवरती तुम्ही जसे ह्या तारांवरती निरीक्षण ठेवणं शक्यच नाही. छोट्या छोट्या अंतराने जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूनेच तुम्हाला बघायला मिळतील असं नाही का, त्यांना सर्वाच्या सरळ आपल्याला जाता येईल असं ते आखणी करत जातात. पाईपलाईनचंही तसंच आहे, जेवढं तुम्ही पाईप मोठा करून लांबीने आणाल तेवढं तिकडचं पाणी आपल्यापर्यंत येतं. प्रेशर कमी झालेलं असेल, त्याचा वापर कमी करता येईल. मग तो कमीत कमी अंतराने कसा आणायचा पाणी, किती डायमीटरचा घ्यायचा, 12 इंचाचा घ्यायचा, 24 इंचाचा घ्यायचा, 1 फूट 2 फूट 3 फुटाचा. मग हे कसं ठरवायचं, किती लांबपर्यंत आपल्याला न्यायचं त्याच्यावरती ठरवायचं. मग हे कोण ठरवतं, त्याला जे सिव्हिल इंजिनियर ठरवत असते. पण त्याचं जे कन्स्ट्रक्शन जे आहे पूर्ण प्लंबिंगचं, प्लंबिंग हा फक्त प्लंबिंग म्हणून बघण्यासारखा कोर्सच राहिलेला नाही आहे आधुनिक जगामध्ये. जेव्हा बाजूला माझ्या विहीर होती आणि माझ्यावरती जास्तीत जास्त मी एक टाकी बांधत होतो, तेव्हा तो प्लंबिंग हा प्लंबरचा कोर्स एवढाच पुरता मर्यादित होता. आता मुंबईसारख्या ठिकाणी जे पाणी येतं हे नाशिकहून येतं. नाशिक 180 किलोमीटर ते 220 किलोमीटर. मोडक सागर हा जो मुंबईचा पाण्याचा सगळ्यात मोठा जो तलाव आहे मोडक सागर, तो नाशिकमध्ये 200 किलोमीटर लांब. 200 किलोमीटर लांब पाणी साठवलं जातं आणि ते पाईपलाईनमधून मुंबईत येतं. आता ह्या पाईपलाईनची देखरेख कशी करायची, जर त्याला मेंटेनन्सची वेळ आली तर त्याच्यावरती बॉल जे आहेत ते कसे लावायचे, प्रत्येक वेळेला फिजिकली तिकडे जाऊन बॉल चालू बंद करणं शक्य आहे का त्याच्या वेळेला. का आता नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यावरती जर एक मोटर लावली आणि ती जर मोटर मी आज मोबाईलवरनं किंवा रिमोटवरनं आपण TV ऑन करू शकतो,
तसं मी कुठेतरी जवळपास बसली आपली मला त्या टॉवरच्या खालती किंवा पाईपलाईनवरती शेतातनं जाऊन त्या पाईपलाईनच्या बाजूला छोटा रस्ता करावा लागतो मेंटेनन्ससाठी, तिथपर्यंत सामान घेऊन जावं लागतं. हे सगळं बघायचं कसं, करायचं कसं, हे सगळे जे काम आहे ते सिव्हिल इंजिनियर आणि प्लंबर किंवा प्लंबर प्लस पाईपलाईन एक्सपर्ट असेल. तसं वायरमन जे होते तसे आता हे प्लंबरचं एक ॲडव्हान्स कोर्स आता तयार झालं. पण सांगितलं तसं पहिल्यांदा शिकायचं प्लंबर म्हणूनच. हा जो काय तुमचा 2 महिन्याचा कोर्स आहे त्यामध्ये थांबू नका. त्याच्यानंतर आणखीन कोर्सेस त्याचे थोडी तुम्हाला प्रोसेस होईल की जिथे तुम्ही 3-4 जे आणखीन क्षेत्र सांगणार आहे ती तुम्ही निवडा. आणि त्याच्यामध्ये अम्मा आपली तुम्हाला सांगतो मी अतिशयोक्ती अजिबात करत नाही किंवा तुम्ही घेतलाय म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे. तुम्ही माझ्याबरोबर केव्हाही चला, मी त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला घेऊन जाईन. आपण एक तुमची इंडस्ट्री व्हिजिट ऑर्गनाईज करू आणि तिथे तुम्हाला दाखवून मी की आज किती प्रकारची प्लंबिंगची किंवा पाईपिंगची कामं आज लोक करतात आणि ती का प्लंबिंग याच्यावर जोडली गेली आहे त्याला तेही सांगतो. तर हे पहिलं आहे की जिथे पाण्याचे स्रोत अवेलेबल आहेत तिथपासून आपण आपल्यापर्यंत पाणी आणणं हीच एक फार मोठी काळाची गरज आहे. आणि त्या गरजेसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चाललेलं आहे की हे सगळे नळ त्याच्यावरती लागणाऱ्या ज्या तोट्या आहेत किंवा त्याच्यावरती प्रेशर किती आहे हे मोजण्यासाठी एका ठराविक लेवलला नसतात. तारा ह्या ज्या टाकल्या जातात त्या जमिनीपासून एक 20 फुटावरती टाकल्या जातात. असं काही ठिकाणी पाईपलाईन जी असते ती तुम्हाला दिसते ती जमिनीवर नसते. काही ठिकाणी जसे भोगदे आपले कोकण रेल्वेला भोगदे आहेत तसे भुयारं खणलेली आहेत त्यातनं पाईपलाईन गेलेली. मग ती त्यावेळेला भुयारातनं का गेलेली आहे, काही ठिकाणी जमिनीवरती का दिसते, जमिनीवरती दिसते त्याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी तिथे त्याच्यावरती काहीतरी नळ लावलेले आहे, प्रेशर मेजरमेंट्स घेतलेली आहेत, काहीतरी तिथे आपल्याला त्या पाईपलाईनच्या आतमधनं चालणारा प्रवाह हा बरोबर आहे का नाही हे कळत असतं. आतमध्ये तुम्हाला दिसू शकेल वायर इकडनं दिसते मला, पण त्याच्यामध्ये किती व्होल्टेज जात आहे, किती करंट जात आहे इकडनं खालनं काही कळणार नाही. हात लावून बघू शकतो का आपण त्याला, हात लावून बघू शकतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॉवरवरती जर आपला मल्टीमीटर किंवा असा असतो तसा जर पाईपलाईन ज्या असतात आपल्या पाण्याच्या त्याच्यावरती फ्लो मीटर लावतो. आपला मीटरच असतो ना जसा विजेचा मीटर असतो तशा बऱ्याच ठिकाणी आता पाण्याचे मीटर पण आले. किती पाणी तुम्ही घेता, 1000 लिटर पाणी दिवसाला वापरताय, महिन्याला किती वापरताय, प्रत्येक लिटरला 25 पैसे अशा पद्धतीने म्युन्सिपाल्टी जातात चार्ज करायला लागतात. मग तो मीटर कसा लावायचा त्या पाण्यावरती, वायरमन आपल्याकडे येतो, तो MSEBचा वायरमन मीटरपर्यंत त्याची जबाबदारी असते. मीटरच्या पुढे जे असतं ते इलेक्ट्रिशियनकडे होतं. असं पाण्यावरती काम करणारे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी तुमच्या घरापर्यंत मीटर आणून द्यायचं, तुमच्या सोसायटीपर्यंत, तुमच्या वाडीपर्यंत. आणि त्या मीटरवरती जसं ह्याची रिडिंग फिरत असतात की तुम्ही 5 युनिट वापरली, 10 युनिट वापरली, तशी किती लिटर पाणी तुम्ही घेतलं ते त्या मीटरवरती कळत असतं. जर एखाद्या ठिकाणी जर पाण्याचा प्रवाह किंवा वापर वाढला, जर पाईपलाईन आपली तेवढी पाणी देत नसेल तर काय होईल, वापर जास्त असल्यामुळे पटापट पाणी संपेल पण पाईपलाईन तेवढं पाणी देऊ शकत नाही. म्हणजे कोणाच्या तरी घरी पाणी जाणार नाही, पण पाणी येतच नाही आहे ना, तेवढं पाणी नाही आलं तर किंवा जाईल सगळ्यांच्या घरी पण दाब कमी असेल, पाणी तेवढ्या प्रेशरने मिळणार नाही. मग कोण उंचावरती राहतं, कोण खाली राहतं. विजेला तसं होतं पण पाण्याला तसं होतं. तर माझं घर टेकडीवरती असेल तर माझ्यापर्यंत कोयनाच्या नदीतनं जो येणारा प्रवाह आहे तो येऊ शकणार नाही. पाणी वरती पुन्हा चढायला पाहिजे. ते जर मी खाली राहत असेल तर माझ्याकडे सहज पाणी. आता वरती पाणी चढवायचं कसं, कमीत कमी खर्चात कसं चढवायचं पाणी, किंवा त्यासाठी पाईपलाईन कशी घ्यायची. ह्या इथपर्यंत मी आवडण्याचं एक वरती जाते आणि एक पाईपलाईन खाली जाते. वरती जाणारच नाही, पाणी शिरणार ते सगळं पाणी जे काय प्रेशर येईल ते खालीच येईल. हीच जर पाईपलाईन इकडच्या आणखीन 1 किलोमीटर पुढे किंवा 1.5 किलोमीटर पुढे तिकडनं वेगळी लाईन तिकडे डोंगरावरती जर घेतली आणि ती लाईन जर चालली तर चान्सेस आहेत की तिकडे जाण्याचे पाणी मिळू शकेल, ते येणार नाही. हा सगळा विचार
इंजिनियर जो असतो तो कागदावरती करत असतो, त्याला भूपृष्ठभागाची एवढी माहिती नसते. जेव्हा आपण फील्डमध्ये जातो, जेव्हा आपण ॲक्च्युली काम करायला तिथे जातो, त्यावेळेला आपल्याला ते दिसतं. अरे हे इंजिनियरने मला इकडे कनेक्शन घ्यायला दाखवलं तर पण माझ्या दृष्टीने इथे पाणी येणार नाही, कारण इथे एकाच वेळेला खालती आणि वरती होतं. त्याची मी जे वरती जाणारं पाणी आहे ते आधी घेईन, तिथे पाण्याचं प्रेशर आहे आणि तिकडनं ते वरती देईन आणि तिकडनं खालती घेईन. बघा तुम्हाला नक्की तुमच्या पाण्यामध्ये फरक झालेला नाही. तर ही पहिली गोष्ट झाली. बरोबर समजलं तुम्हाला की जिथे उगम आहे तिथपासून आपल्या शहरापर्यंत किंवा आपल्या घरापर्यंत तुम्ही नदीवरती पंप टाकले तुमच्या शेतीसाठी, तिकडनं जर पाणी आणायचं असेल तर आपण गावाला हे बनवतो, आधी करतो चाली करतो आणि त्याच्यानं पाणी गावाला करतो. एका ठिकाणी थांबवल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जात नाही. जो त्यातल्या त्यात जो खोलगट भाग असेल तिकडेच पाणी जात राहतं. दुसरीकडे जर घ्यायचं असेल तर हा इकडे माती घालून तो बंधारा घालून तो थांबवायला लागतो मुद्दाम, तरच ते पाणी दुसरीकडे जाईल. नुसतं तुम्ही किती त्याला वाट दाखवली तरी जाणार नाही, म्हणजे चढणार नाही पाणी. असे छोटे छोटे बारकावे आपल्याला ह्या ह्याच्यामधला शोधायचे असतात. त्याचं रिमोट म्हणजे जसं तिकडे न जाता त्या पाईपलाईनवरती प्रेशर किती आहे, त्या पाईपलाईनमधून किती लिटर पाणी येत आहे, ती पाईपलाईन गंजली आहे का आतमधून, पाईपलाईन उघडून आतमध्ये बघितल्याशिवाय काय समजणार नाही. पण ते त्या लाईनवरती जे पाईपिंगमध्ये जे काम करणारे लोक असतात त्यांना नुसतं हातोडीच्या आवाजावरनं समजतं. आता त्याला मशीन्स पण अवेलेबल आहेत. अल्ट्रासाऊंड म्हणतात त्याला. आपण आपल्या शरीरामध्ये जर काही दुखापत झाली तर जे डॉक्टर करतात आणि स्क्रीनवरती बघतात तसं त्या मशीन्सवरती पण आपण लावून बघू शकतो. ओडोस्कोपसारखे आहेत. बरेचसे आपले जे मेडिकल रिसर्च केलेले आहे ते सगळ्या रिसर्च ह्या याच्यामध्ये आता आपण आणण्याचा प्रयत्न करतो. असे बारीक बारीक कॅमेरे असतात आपल्या शरीरामध्ये, जातात आणि बघून येतात काय झालं आहे, कुठे झालं आहे ते. ब्लॉक असेल तर तो काढून साफ करून सुद्धा येतात. बरोबर. आपलं बेसिन चोकअप झालं तर आपण काय करतो, वायर आतमध्ये घालतो किंवा आजकाल ते नवीन पावडर घालतो. ते पावडर म्हणजे गरम होतं, प्रसरण पावतं, मग थोडंसं गट्ट्या मारला तर ती पाणी निघून जातो. ह्या सगळ्या गोष्टी अशा करायच्या आता आधुनिक तंत्रज्ञानाने आणून त्या करायच्या. तर हा दुसरा कोर्स प्लंबिंगचा कोर्स झाल्यानंतर आहे की कुठेही पाईपलाईन असू दे, इकडनं आता कोयना किती अंतर असेल, 200 किलोमीटर असेल, 200 किलोमीटरमधली पाईपलाईन सतत त्या पाईपलाईनवरनं कोणतरी फिरत राहिलं तर आपल्याला कळेल बेल्ट आहे का किंवा प्रेशर आहे का नाही. इथे बसून आपल्याला कसं कळणार की 40-40 किलोमीटरवरती 20-20 किलोमीटरवरती एक सेंटर करू आणि 20 किलोमीटर लांबीचा जो पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवरती आपण त्या सेंटरमधनं देखरेख करू शकतो. जसा सॅटेलाईट तुमचा आकाशात जाऊन संबंध भारतभर अख्ख्या जगभर काय चाललं आहे याचं हे करत असतात आणि दाखवत असतात. तुम्हाला मुद्दाम तिकडे जायची गरज नाही. तसंच ह्या पाईपलाईनवरती आपण आता करू शकतो आणि ही सगळी कामं आता फील्डवरती प्लंबर किंवा पाईपलाईन एक्सपर्ट जे आहे ते करतात. दुसरी गोष्ट आपण आता करूया की तुम्हाला आता माहिती आहे की आपल्या देशामध्ये आज आत्मनिर्भर स्कीमच्या खाली 5 गोष्टी महत्त्वाच्या केल्या जातात. पहिलं पाणी, त्याच्याबद्दल आपण बोलतो तेव्हा. दुसरं आहे ते डिफेन्स आपण थोड्याच वेळानंतर बोलूया की आपल्याला लागणारी जी आधुनिक तंत्रज्ञानाची जी फायटर जेट्स आहेत, म्हणजे लढाऊ विमान आहेत किंवा बोटी आहेत किंवा रणगाडे आहेत किंवा मिसाईल्स आहेत किंवा अगदी पिस्तूल रायफल AK-47 सारखी जी खूप फेमस रायफल आहे ती भारतात बनत नव्हती. आता बनायला लागली उत्तर प्रदेशमध्ये. छोटं पिस्तूल जे प्रत्येक पोलीस इन्स्पेक्टरच्या कमरेला लावलेलं असतं ते पिस्तूल बनत नव्हतं, ते आता बनायला लागल्यात लखनौच्या जवळ. पण ही बनत नव्हती आपल्याला. तर आपण त्याच्यावरती येऊ. तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये केमिकल्स. आज भारत हा सगळ्यात प्रगत देश आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारची मेडिसिन बनवली जातात. जे आपण गोळ्या घेतो, बाकीची जी औषधं घेतो, ही सगळ्यात चांगली प्रगत औषधं इथे बनवली जातात. ह्या औषधांचा रिसर्च नाही म्हणते. 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यात काय किती घालायचं हे कदाचित अमेरिकेत नाही असेल, जर्मनीत नाही असेल किंवा आणखी कुठल्या देशात नाही असेल. काही आपल्याकडे डॉक्टर रेड्डीज किंवा आपला
जी पुण्यामध्ये आत्ता कोरोना काळामध्ये लस बनवली, पूर्ण भारतीय बनवते. अशी थोडीशी उदाहरणं जर सोडली, बाकीचं ते ॲनासिन क्रोसिन जे आपण नेहमी खातो गोळ्या विक्स, याचंसुद्धा आपल्याला फॉर्म्युलेशन आपल्याला माहिती नाही की ते कसं बनवलं आहे. पण ते बनवून चांगल्या प्रकारे चांगल्या क्लीन कंडिशनमध्ये पॅकिंग करून पूर्ण जगभराला आपण आज औषधं पुरवतो. आणि ही औषधं त्याचं जे बेसिक केमिकल जी बनतात ज्याचं मिश्रण करून ह्या गोळ्या किंवा कॅप्सूल किंवा आपली लिक्विड्स तयार होतात, ती सगळी चायनावर नाही. ती जर नाही आली मोठ्या प्रमाणामध्ये तर आपल्याला आपली औषधं बनवू शकणार नाही. पण त्याचं उत्पादन आता आपल्याकडे करायचं ठरवलं भारत सरकार. आणि ज्यावेळेला ते ही एवढ्या मोठ्या प्रमाणात केमिकल्स बनवायचे आहेत, जर भारत सरकारचा तोही एक उपक्रम आहे की जास्तीत जास्त आयुर्वेदिक कशी करता येते, जास्तीत जास्त नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याच्यापासून कशी करता येते, ही सगळी केमिकली न बनवता एक आपलं नेहमीचं जे निळ्या रंगाचं हे असतं लोकलमध्ये आपण देतो बोलू ॲनासिनसारखं त्याचं नाव मला आठवलं तर सांगा. निळ्या रंगाचं पाकिट असतं, पांढऱ्या रंगाचं वरती लिहिलेलं असतं, त्याच्यावर खूप फेमस आहे. बरेच लोक ते आपण खात असतो. त्याच्या आतमध्ये जो आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटते, त्याच्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचं केमिकल आहे ते म्हणजे आपलं चिंचेमधलं चिंचोक्याच्या आतमधलं बी म्हणते घर आहे तो. हा सगळा चिंचोका आपण जो टाकून देतो तो जर व्यवस्थित ठेवला, सुकवला, भाजला, जसे आपण दाणे भाजतो किंवा बाकीच्या गोष्टी भाजतो, आणि त्यातलं जर तो घर काढला आणि त्याचं प्रमाण कळलं पाहिजे. ही औषधं काय बनवायला लागतात की त्याचं तुम्ही अख्खीच्या अख्खी गोळी घेतली तर तुम्हाला काहीतरी इजा होतो, जास्त औषध घेतल्यावरतीच हे होतं. कमी घेतलं तर तुम्हाला त्याचा परिणाम जाणवतो. किती घ्यायचं, सॅरिडॉन सॅरिडॉन तुम्ही खाल्लं असाल. सॅरिडॉनमध्ये जे केमिकल आहे ते चिंचोक्यामधनं काढलेलं आहे. पण आता ते जरी काढायचं आणि त्याच्यामध्ये आणायचं आणि टिकवायचं तर त्यासाठी जे केमिकल रिॲक्टर्स जे असतात ते ही सगळी जी केमिकल्स आहेत ही केमिकल्स कशी असतात की जी गंजवतात. कुठलंही जर तुम्ही मीठ टाका किंवा लिंबू टाका, हे लगेच आपले जे लोखंडाचे भाग आहे ते गंजतात. म्हणून आपण चिंच मीठ कशात ठेवतो, सिरॅमिकच्या भांड्यात ठेवतो, चिनी मातीच्या याच्यामध्ये ठेवलेलं असतं. त्याच्यावरती जर स्टेनलेस स्टीलचं जर तुम्ही झाकण ठेवलं 2-3 वर्षामध्ये ते स्टेनलेस स्टीलचं झाकणाला मोठं पडलेलं दिसतं. पण तेवढं ते करोजिव्ह आहे किंवा तेवढं त्याची ताकद आहे त्याची ती खराब होते ती. म्हणून सुरुवातीला आपण काय केलं, जसं प्लंबिंगमध्ये नंतर ते बघणार होतं हा विषय नका अजून सांगतो की पाणी फक्त आणलं आहे आपण, तर आणलेलं पाणी आपण त्याचा निचरा कसा करणार, कसं ते जाणार. तर निचरा करायचं जे पाणी असतं आपलं हे ज्या पाईपलाईन गॅल्वनाइज पाईपलाईन तुम्ही आता नवीन प्लास्टिक पाईपलाईन आपण बघतो त्याच्यातनं पाणी येतं आपलं, जाताना ते त्या प्लास्टिकमधनं आपण जाऊ शकतं, जातंसुद्धा. पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा प्लास्टिक नव्हतं त्यावेळेला काय असायचं, ओतीव म्हणजे जे कास्टिंग केलेले पाईपलाईन होते त्या पाईपलाईनमधून जायचे. त्याची प्रोजेक्टची क्षमता जी आहे, गंजण्याची क्षमता आहे ती खूप जास्त चांगली असायची. पण त्याच्यामध्ये लिमिटेशन होतं. जसं आपल्या चिंचेचं आहे की बरणी जी आहे चिनी मातीची, त्याला प्रेशर कुकरसारखं तुम्ही बंद करू शकता का? प्रेशर कुकरमध्ये आतमध्ये शिटी होतो तेव्हा थोडं प्रेशर झालेलं असतं. चिनी मातीच्या जर तुम्ही गरम केलं, गरम होईल की तुटणार नाही, पण वरचं झाकण उडून जाईल. त्याला प्रेशर घेऊ शकणार नाही. एका ठराविक प्रेशर आणि टेम्परेचर या दोघांचं कॉम्बिनेशन झालं की चिनी मातीचं भांडंसुद्धा तुटून जातं. पण तेच लोखंडाचं तुटणार नाही. मग त्यामध्ये वेगवेगळे धातू यायला लागले. स्टेनलेस स्टील आपण जे म्हणतो की जी बऱ्याचशा घरात आता ही ताटली आहे, ही ताटली स्टेनलेस स्टीलची आहे. आपण जेवतो, खातो आणि लगेच ती धुवून टाकतो. जेव्हा आपण साठवून करतो त्यावेळेला ती लगेच धुतली जात नाही. त्याच्यामध्ये ते राहतो तो पदार्थ 3-4 महिने 6 महिने पुन्हा 9 वर्षाचं ज्यावेळेला चिंच येईल त्यावेळेला ती संपलेली असते, नवीन भरतो आपण, तेव्हा एकदा धुतो आपण. एरवी
ती बाटली किंवा बरणी धुतलेली नसेल. ही जी ताटली आहे ही प्रत्येक वेळा जेवण झालं की आपण धुवून टाकतो. त्याच्यावरती लिंबू असू दे, चिंच असू दे, कोकम असू दे किंवा मीठ असू दे, तेवढे तासाभर म्हणजे जास्तीत जास्त तासभर तुम्ही ते खाल्ल्यापासून कशी राहील ती धुतली जाईल. त्यामुळे पहिल्यांदा अशा प्रकारचा स्टेनलेस स्टीलचा धातू वापरला जातो. नंतर मग त्याच्यामध्ये कॉपर आलं, तांब, त्यानंतर त्यामध्ये आणखीन झालं टायटॅनियम म्हणून एक पदार्थ आहे तो वापरला जातो. आता हे कास्ट आहे जे एकमेकाला वेल्डिंग करता येत नव्हतं किंवा एकमेकाला थ्रेडिंग करता येत नव्हतं. आता हे आल्यानंतर रासायनिक जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आता इंडस्ट्रीज तयार होत आहेत तिकडे आपल्याला जवळ फार लांब जायची गरज नाही. 200 परशुरामला जर तुम्ही कधी फेरी म्हणून मला गार्डा केमिकल्स आहे, एक्सेल आहे, गोदरेज ॲग्रोवेट आहे, LK आहे, कितीतरी कंपनी आहे इथे. जवळजवळ 10,000च्या वरती लोक इथे काम करतात. याचं सगळं जे पायपिंग जे आहे हे पायपिंग आता ह्या नवीन धातूंमधनं ज्यांनी थ्रेडिंग केलेलं आहे किंवा प्लास्टिकमध्ये. जिथे प्रेशर कमी आहे, टेम्परेचर कमी आहे तिथे प्लास्टिकमध्ये आहे. जिथे प्रेशर आणि टेम्परेचर जास्त आहे, दाब आणि तापमान जास्त आहे तिथे मटेरियलमध्ये, धातूमध्ये. ह्या सगळ्याचं जे नियोजन आहे एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी तुम्हाला जर पाईपलाईनची जर लांबी मोजली तुम्ही, त्याला लागणारे एल्बो आहे, टी आहे, बाकीचे वॉल्स आहेत त्याच्यामध्ये, असे जर तुम्ही काउंट केलं तर एका छोट्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 किलोमीटर लांबीचा पाईप मिळेल. 10 किलोमीटर लांब पाईप आणि 200 ते 250 टी एल्बो किंवा बाकीचे वॉल्स असे तुम्हाला गोष्टी मिळतील. या सगळ्याची बांधणी करावी लागते, या सगळ्याचा मेंटेनन्स करावा लागतो. या सगळ्याला दर वर्षाला त्यांचा 2 आठवड्याचा किंवा 3 आठवड्याचा शटडाऊन असतो, त्यावेळेला सगळं क्लीन करावं लागतं. सगळ्या पाईपलाईन काढून कितीही तो पाईपलाईन गंजविरोधक असला तरी त्याच्यामध्ये काहीतरी परिणाम होत असतो. आपण जी केमिकल्स वापरतो ती इतकी घातक आहेत, कुठे ना कुठेतरी त्याचा उपयोग किंवा त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होत असतो. मग ते बदलायला लागतात तर ते खराब झालेले पाईपलाईन. आणि असे कॉन्ट्रॅक्ट घेणारे आज लोक आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली आज गोटे इंडस्ट्रीमध्ये या 10,000मध्ये कमीत कमी 5 ते 6,000 मुलं मुली ज्या आहेत त्या ह्या UP, झारखंड, नेपाळपासून जे आमच्यावरती काम करायला लागले त्यांनी बघितलं एवढी इथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी आणखी 100 पोरं घेऊन आला आणि त्यांनी इथे लावून गोटे परशुरामचे जे या सगळ्या इंडस्ट्रीची असोसिएशन आहे त्यांच्याबरोबर मी काम करतो. वेल्डेश्वरला जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्यामध्ये आम्ही काही स्पेशल कोर्सेस तयार करतो तिथे त्या कॉलेजमध्ये. दर महिन्याचा प्रत्येक पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये 3 दिवस मी फक्त त्यांच्यासाठी इथे येतो. कदाचित हे वर्ष तर आमच्या दिसत आमची तयारी पूर्ण झाली नाही, पण पुढच्या वर्षी त्या केमिकल इंडस्ट्रीसाठी इंजिनियरसाठी तिथे स्पेशल कोर्स आम्ही तयार करतो की निदान आपल्या मुलांना इतके जवळ आहेत पण बाहेरनं कुठनं तरी येऊन तिथे मुलांना कामाला लावतात. आपल्या मुलांना तिथे काम करायला लागलं. केमिकल इंडस्ट्री आणि ही वाढते इथे. आता गोदरेज आणखीन गार्डा आणखीन ते बाहेर एक नाव बदललं ते आता डो केमिकल्स होते आता नंतर त्यांचे 3 मोठे प्लांट इथे येतात. तिथे कमीत कमी आणखीन 1,000 लोकांची आता ही केमिकल इंडस्ट्री असल्यामुळे तिथे खूप लोक लागत नाही आणि सगळं ऑटोमेशन असतं. पाईपलाईनवरती काम चालतं, हाताने काही काम प्रोडक्शनसारखं करावं लागत नाही. पण तरीसुद्धा 1,000 लोकांना तिकडे जर आज पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये केमिकल इंडस्ट्री इथे वाढते त्यामुळे. आणि केमिकल्सची फक्त फार्मास्युटिकलमध्ये नाही आहे, शेतीमध्ये आपण किती प्रकारचे केमिकल्स वापरतो. पेस्टिसाईड्सची फवारणी करतो आपण, मुळांमध्ये खाली खतं वेगवेगळ्या प्रकारची घालतो, चांगल्या प्रकारे फळ धरावं म्हणून झाडांना इंजेक्शन्स देतो. ही सगळी केमिकल्स आहेत. या सगळ्याचं उत्पादन ह्या अशा प्रकारच्या फॅक्टरीजमध्ये अगदी इथे गोटे परिसरामध्ये नसेल, रोह्याला मोठी इंडस्ट्री आहे, रत्नागिरीला मोठं तयार होत आहे. ही जवळची उदाहरणं दिली तुम्हाला. बाहेर जर जाऊन बघाल तर गुजरात, बिहारमध्ये आता मागासवर्गीय होता त्या तिकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट चालू आहे. कदाचित एक वेळ अशी होईल की अख्ख्या भारताला पुरणारे केमिकल्स बिहारमध्ये बनले जातील. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे बिहारची मुलं इथे येतात त्यांची आपल्याला तिकडे जाऊन काम करायची संधी मिळेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे आज बिहारच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करतात फक्त केमिकल. तर
तो एक भाग झाला की जिथे प्लंबिंगचं ज्ञान आल्यानंतर आपण ह्या अशा प्रकारच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जाऊन आपलं तिथे आपण दाखवू शकतो किंवा एखादी कंपनी फॉर्म करून त्या पूर्ण प्लांटचा मेंटेनन्स कसा घ्यायचा ते आपण ठरवू शकतो. तिसरी गोष्ट मी तेव्हा सांगितलं मला शिकवली की सगळ्यात महत्त्वाचं काय, 10 वर्षापूर्वी भारत देशामध्ये जी विमानाने प्रवास करणारी जी संख्या होती लोकांची ती किती होती? 10 लाख 20 लाख. त्या जवळपास फक्त विमानाने दरवर्षी लोक प्रवास करायचे 10 वर्षापूर्वी. आणि तेव्हा ज्या ज्या काही कंपन्या आहेत, ज्या विमान कंपन्या चालवतात, एअर इंडिया असू दे किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्या जर तुम्ही घेतलं तर तुमच्याकडे मिळून 180 ते 200 विमानं होती. 200 विमानं ह्या 20 लाख लोकांची ने-आण करायची. आज ती संख्या वाढून जवळजवळ 8 कोटीवरती गेली. 8 कोटी, 20 लाखांना 8 कोटी लोक विमानाचा प्रवास करतात. किती विमानं लागतील त्याला आता? आपल्याकडे ऑलरेडी 1000च्या वरती विमानं झाले भारत देशामध्ये परमनंटली आहेत. आणि जर आता नवीन ज्या इन्व्हेस्टमेंट्स इंडिगो त्यांनी आता एअर इंडिया विकत घेतले त्यांनी, आणि ज्या अलास्का वगैरे अशा ज्या नवीन कंपन्या येत आहेत त्यांनी आणखीन जवळजवळ 3000च्या वरती विमानं मागवली. आता जसं आपल्या प्रत्येक गाडीचा, सायकलचा, मोटरसायकलचा किंवा 4 व्हीलरचा, ट्रकचा, एसटीचा, बसचा मेंटेनन्स करावा लागतो. कधी ना कधीतरी त्यांना पाणी द्यावं लागतं, ऑइल बदलावं लागतं, फिल्टर बदलावं लागतं, ब्रेक बदलावं लागतो. कुठे काही ॲक्सिडेंट झाला तर त्याचा रिपेअर करावं लागतं. असं ह्या सगळ्या विमानांनाही रिपेअर करावं लागतं. त्यांचं शेड्यूल असतं. प्रत्येक वेळेला जेव्हा ते विमानतळावरती येतात ती विमानं, एका विमानतळावर दुसऱ्या विमानतळावर, तेव्हा त्याचा मेंटेन करावं लागतं. ते सगळं व्यवस्थित झालं नाही ह्या आता फ्लाईटमध्ये. आता मी मुंबईवरनं रत्नागिरीपर्यंत उडून आलेलो आहे. तर जे काय जसे रस्त्यांवरती खास काळजी असतात तसे हवेतही खास काळजी असतात. आपल्याला ते दिसत नसतं. हवेमध्येही पॉकेट्स असतात. विमान हलतं, वरती जातं, खालती येतं. प्रत्येक वेळेला ज्यावेळेला रनवेवरती येऊन आदळतं किंवा वरती टेकऑफ घेतं तेव्हा प्रत्येक वेळेला जो शॉक आहे ते सगळ्या शॉकने त्या विमानाचं आतमधले पार्ट कमी जास्त होत असतात. आता ह्याचा मेंटेनन्स करावा लागतो. आता जो विमानाचा नाविकाच्या दृष्टीने जो आहे तो मेंटेनन्स सोडून देऊया आपण, तोही खूप मोठा आहे. पण बाकीचं अगदी कमीत कमी जरी बघितलं तरी प्रत्येक विमानामध्ये कमीत कमी 2 शौचालय असतात. कमीत कमी मोठी विमानं आहेत त्याच्यामध्ये 8-8, 10 सुद्धा असतात. प्रत्येक विमानामध्ये 2 स्वयंपाकघर असतात. मोठी विमानं असली तर आणखीन असतात. तिथे स्वयंपाक होत नाही पण चहा कॉफी बनवली जाते. जे पदार्थ बाहेर हॉटेलमध्ये बनवलेले असतात, पॅक केलेले असतात ते ओढून सर्व केले जातात. म्हणजे त्याचं सगळं जे पुन्हा उष्ट एकदा झालं, खराब झालं, जिथपर्यंत आपल्या पॅकमध्ये आहे तिथपर्यंत आपले खाण्याचे पदार्थ आहेत ते चांगले असतात. एकदा तो त्यातनं बाहेर पडला आणि आपण अर्धवट खाल्ला किंवा त्यातलं जे काय कडीलिंब आहे किंवा बाकी शेवगाच्या शेंगा असतील त्या शेंगा टाकल्या, जे आपण खात नाही जे बाहेर काढून टाकतो, एकदा बाहेर काढलं की त्याचं लगेच नासायला लागतं, खराब व्हायला लागतं. त्या आंबल्या की त्याचं ॲसिड तयार होतं. त्याचं पुन्हा नियोजन त्या विमानामध्ये करावं लागतं. आता जिथपर्यंत 200, 400, 500 एवढीच विमानं भारतामध्ये होती तेव्हा आपली सगळी विमानं जे टार्मॅकवरती म्हणजे जे एअरपोर्टवरती काम करायला लागायचं ते आपण करायचो. पण जेव्हा आपण गाडी गॅरेजमध्ये घेऊन जावी लागते तसं भारतामध्ये एकही गॅरेज नव्हतं विमानाचं. मग ती विमानं ओढवून श्रीलंका, सिंगापूर, चायना किंवा या इथे गल्फ कंट्रीज ज्या आपण म्हणतो, दुबई, सौदी अरेबिया इकडे घेऊन जावं लागतं. तिथेच गॅरेजेस होते. पण आता ह्या एवढ्या मोठ्या विमानांची जर सांभाळणी करायची असेल तर इकडनं जेव्हा आपण बाहेर घेऊन जातो आणि ते सांगतो की हे मेंटेनन्ससाठी जातं त्यामुळे प्रवासी जाऊ शकत नाही. म्हणजे ते रिकामं विमान तुम्हाला ओढवून तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. एक विमान ओढवून घेऊन जायचा खर्च केवढा आहे. आणि तसंच ते मेंटेन झाल्यानंतर
जर तुमच्याकडे पॅसेंजर तयार असेल तर तुम्हाला नक्की माहिती आहे 4 दिवसात ते विमान तयार होणार आहे आणि तुम्ही पॅसेंजर तयार ठेवलं तर ठीक आहे. आयतावर तुम्ही सांगितलं की आता माझं विमान तयार झालं आहे, मी घेऊन येतो, तर पॅसेंजर मिळणार नाही तुम्हाला. आयतावर तिकीट काढून येणारे किती लोक असतात? आठवडे लोक असतात. आता नागपूर आपलं जे सगळ्या भारताचं जर तुम्ही बघाल तर मध्यवर्ती केलं, बँगलोर वरती, दिल्लीच्या जवळ नॉयडा, या इथे गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरती, अहमदाबादपासून पुढे राजकोटच्या जवळ, ते तामिळनाडू, त्यानंतर आपल्या इथे 7 सिस्टर्स, आपला जो ईशान्येकडचा भाग जो आहे इथे आसाममध्ये, अशी 12 ठिकाणी मोठी गॅरेजेस तयार होतात विमानांची. सगळ्यात मोठं गॅरेज जे होतं आहे ते फॉर्च्युनेटली आपल्या नागपूरमध्ये आहे. त्याच्या खालोखाल जे होत आहे ते नाशिक आणखी मुंबई इथे होणार आहे. मुंबईचं जे नवीन विमानतळ तयार होत आहे त्याच्याजवळ. नाशिकचं जे आहे तिथे आता आपल्याकडे ओझर म्हणून एक गाव होतं, त्या ओझरच्या गावाच्या जवळ ते तयार होतं गॅरेज. त्याला म्हणतात MRO, मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑल ऑपरेशन्स, असं त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे. आता विमानाचं उदाहरण मी का दिलं तुम्हाला? एका विमानामध्ये जसे एका फॅक्टरीमध्ये मी सांगितलं की 10 किलोमीटर पाईपलाईन असते, की विमानात किती मोठी पाईपलाईन असू शकेल. विमानाचा आकार बघा आणि त्याच्यावर विचार करा तुम्ही, किती पाईपलाईन असू शकेल, किती प्रकारचे पाईप विमानामधून जात असतात. इलेक्ट्रिकल वायर्स पाईपलाईन विमानाची कम्प्लीट ऑपरेटिंग सिस्टीम जी असते त्याच्यावरती पंख पुढे मागे होताना दिसतात, मागे त्याची शेफ्टी पुढे मागे वळताना दिसते. ज्या टायरवरती उतरतात ती टायर जेव्हा विमान वरती जातो तेव्हा ती वरती आतमध्ये खेचली जातात, बाहेर ती लटकत नसतात विमानाच्या. अशा अनेक ठिकाणी आणि प्लस जी टॉयलेट्स आहेत, किचन्स आहेत, जे जे काय आतमध्ये आहे या सगळ्या याच्यावरती कमीत कमी जर तुम्ही पाईपलाईनचं जर हे घेतलं तर तेही एका केमिकल फॅक्टरीवर 10 किलोमीटरच्या वरती पाईपलाईन एवढ्याशा विमानात बसवलेली असते. हा प्रत्येक पाईपची तपासणी केली जाते आणि सगळीच्या सगळी कामं तुम्ही मुलींनी ऐका मुद्दाम, नागपूरमध्ये सगळीच्या सगळी प्लंबिंगची कामं जी आहेत विमानातली ही मुली करतात. 100%, एकही मुलगा तिथे नाही. म्हणून मी तुम्हाला बघायचं सांगितलं की तुम्ही इथे बसल्यात तेवढ्यासाठी प्लंबिंग हा कोर्स नॉर्मली मुली बघणार नाही. पण आज ह्याच तुम्हाला एक्झॅक्टली संख्या माहिती नाही, 40, 50, 60 किती असतील, कारण ते अजून डेव्हलप होत आहे. बोईंग कंपनी जी जगाची सगळ्यात मोठी कंपनी तिने तिथे तो इनिशिएटिव्ह घेतला आणि टाटाने त्यांना सांगितलं की आम्हाला डायरेक्ट करायचं आहे. आणि जुनं रिलायन्स, आत्ताचे नवीन आपण रिलायन्स म्हणतो ते नाही, या 2 कंपन्यांनी तिथे आता ही 2 गॅरेजेस चालू केले. एअर इंडियाने स्वतःचं गॅरेज चालू केलं आणि रिलायन्सने बाकीच्या इंडस्ट्रीज. सगळ्या एअरलाईन्स ज्या आहेत त्या स्वतःचं करतात. कमीत कमी 12 तर आता अगदी इमिजिएटली होऊ घातली आहेत की पुढच्या 2 ते 3 वर्षात ही गॅरेजेस मी आता जी सगळी शहरांची नावं सांगितली तिकडे तयार होती. आणि आणखीन एक 8 ते 10 आपल्याला गरज लागणार, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विमान येत आहेत आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आज जे आपलं एअरफोर्स जे आहे, वायुदल, त्यांच्याकडे तेवढीच विमान आहे. आपण आता 36 विमानं फ्रान्सकडनं घेतली, आणखी 36 फ्रान्सकडनं आपण घेतो आहे, 200 आपण स्वतः बनवतो आहे. त्याच्यानंतर जवळ 800च्या वरती हेलिकॉप्टर आपण तयार करतो आहे, फक्त आपल्या डिफेन्ससाठी, फक्त आपल्या संरक्षणासाठी. आपल्याकडे 25 एका एअरफोर्सच्या बटालियनमध्ये 25 विमानं असतात, अशी 25 होती आणि 625 विमानं तिथे थेरॉटिकली असायला पाहिजे त्यांच्या नियमाप्रमाणे. त्याची फक्त 400-450 फक्त चालू होती, बाकीची विमानं होती पण बंद पडलेली होती, आपल्याला माहिती नव्हतं ती कशी रिपेअर करायची. आता ह्या 21चं आपण पहिलं करतो आहे 42, म्हणजे त्यामध्ये 17 गुणिले 25 एवढी विमानं ॲड करतो आहे. 25 विमानांबरोबर प्रत्येक 5 किलोमीटरवरती, जे आता परवा तुम्ही काल वाचलं असेल पहलगामला जे झालं, एवढी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर किती ठिकाणी आपण आपले
सैन्य पुरवणार होतं. भारतातले 140 कोटींमध्ये 40 कोटी लोक नुसतं सैन्यात जातात. ज्या पद्धतीने आपल्यावरती आज अटॅक केला होता आणि म्हणून जवळजवळ आपण 25-25 किलोमीटरवरती एक हेलिकॉप्टरचा बेस समजलं आपल्या बॉर्डरवर, की जो आता नाही आहे. कारण एक बेस केला तिकडे की एक हेलिकॉप्टर ठेवून चालत नाही, कमीत कमी 10 ठेवायला लागतं. तर तुम्ही काहीतरी त्याच्यानं फाईट आउट करू शकाल. तर प्रत्येक हेलिकॉप्टर जरी दिसायला छोटं दिसतं तरी 2 ते 2.5 किलोमीटर लांबीच्या आतमध्ये पाईप असतो. तर ही तिसरी खूप मोठी आणि ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की त्याचं तुम्हाला इतकं परफेक्ट काम करावं लागतं. आपल्या घरचा पाईपलाईन फुटला, पाणी गळत आहे, ट्यूब फुटली, काही प्रॉब्लेम नाही, विहिरीचं पाणी आहे, आज नाही उद्या मिळेल, संपेल, काहीतरी आपण व्यवस्था करू, गळत राहिलं तरी हरकत नाही. पण विमानामध्ये एक ड्रॉप जरी पाणी बाहेर राहिलं, अख्खं विमान जे 600 ते 6000 कोटीपर्यंत विमानाची किंमत असते. सगळ्यात छोटं 2 सीटर विमान जे असतं आणि 4 सीटर टॅक्सी म्हणतात त्याला, किंवा जे प्रायव्हेट जेट आहे ते खूप मोठे श्रीमंत लोक आहेत, टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणींसारखे, किंवा आपले मिनिस्टर्स आहेत सगळे, त्यांची जी विमानं असतात, किंवा जे आपल्याला माहिती नाही आहे तसे बरेच श्रीमंत आहेत की आज अशा प्रकारची जवळजवळ 2000 विमानं आपल्याकडे भारतात आहेत की जी एखाद्याच्या मालकीची आहे, कंपनीच्या नाही, स्वतःच्या मालकीची. माझी गाडी आहे चार व्हीलर, तसं तो माणूस सांगतो अरे माझ्याकडे 4 विमानं आहेत, मी आहे त्याची ठेवलेली आहे गाडी, तिकडनं उडतो इकडे जातो तिकडे जातो. मला कुठे जायचं तर विमानाचं बुकिंग करावं लागत नाही, ट्रेनचं नाही, फक्त पायलटला फोन करतो, विचारा आपल्याला इकडे जायचं आहे, तो परमिशन घेऊन येतो, मला सांगतो आपल्याला 2:30ची परवानगी मिळाली, 2:30 वाजता मी 9 वाजता मी चाललो तिकडे. अशा प्रमाणामध्ये हा जो सेक्टर आहे हा वाढत चाललेला आहे. आणि तिथे सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी मी बघतो की खूप मोठ्या प्रमाणात आणि परफेक्शन तिकडे बारीकसुद्धा छिद्र त्या पाईपलाईनमध्ये असता कामा नये. त्याची जी वर्कमॅनशिप आपली जी गुणवत्ता आपण जी म्हणतो की आपण जे घरामध्ये वापरतो ही गुणवत्ता काहीच नाही, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे जिथे गुणवत्ता जास्त आहे तर विमानाच्या एवढ्याशा छोट्याशा ह्याच्यामध्ये जाऊन जर 10,000 मीटर किंवा 10 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनचं मेंटेनन्स करायचं, तसं छोट्या ह्याच्यातनं तुम्हाला सरकत जावं लागतं. जसे आपले सैन्य दलातले लोक तुम्हाला बघता सिनेमांना त्या कोपरांवरती सरकत जावं लागतं, तसं तुम्हाला त्याच्यात जावं लागतं. कारण तेवढीच जागा आहे. विमान तुम्ही मोठं बनवू शकत नाही, जेवढं मोठं बनवाल तेवढं वरती उडायला त्रास होतो. आणि म्हणून बोलली आहे तुम्ही बारकी असता गाड्या होऊ नका, तुला काय बारीक हो तर तुला मिळेल तिकडे काम. आतमध्ये शिरता यायला पाहिजे आपल्याला सगळ्या ठिकाणी. केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण तेच आहे, पाईपलाईन जेवढे जवळ असतात पण तुम्ही पोहोचू शकला नाही तर जाऊन काय काम करणार. लिफ्टिंग ते आहे ना, बरोबर. आपलं जे शरीरमान आहे तसं करायचं. मी 6 फूट उंच तर मला छोट्या ह्याच्यात जाता येत नाही, मी किती प्रयत्न केला तरी मी काही करू शकत नाही. पण वरची कामं मी सहज करू शकतो. 7 फुटावरती त्याचा थोडा हात बसून म्हणजे मी सहज काम करतो, मला शेडी लागत नाही. आपल्या शरीरयष्टीप्रमाणे बघायचं आपलं काम, बरोबर. आता शेवटचा भाग आपण मगाशी जो ठेवला होता की ह्या सगळ्या ठिकाणी पाणी आणणं ह्याच्यावरतीच आपण फक्त लक्ष देत होतो, किंवा पाणी निचरा करायचा त्या ठिकाणी घेऊन जायचं. तर ते घेऊन जातानाही काही त्याच्यात कला असतात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बघाल तर आपलं पाणी जेव्हा येतं आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त आपण विहिरीचा पंप किंवा 1 इंच, 1.5 इंच, 2 इंचच्या वरती कधी पाईपलाईन बघितलं तर सहसा बघायला मिळणार नाही. ती सुद्धा घरात आपल्या नळ जो येतो तो सगळा अर्धा इंचाचा असतो पाईपलाईन. सगळ्या घरात सगळे वॉल, सगळ्या प्रकारचे शॉवर, नळ, बेसिनचा असू दे काय असू दे अर्धा इंचाचा असतो. क्वचित तुम्ही मोठा वापरता की तुम्हाला खूपच पाणी हवं आहे ते 1 इंचाचा. पण घेऊन जाणारा जो पाईप असतो हा कधी तुम्हाला अर्धा इंच, 1 इंच, 2 इंच नाही. तो 2 इंचापासून चालू करताना तर लोक पैसे वाचवतात. जर तुम्ही बरोबर कॅल्क्युलेशन जर त्याचं केलं तर तुम्हाला कमीत कमी 4 इंचाचा असावा घेऊन जाणारा पाहिजे. आता हे कोण शिकतं, कसं शिकतं,
कुठे 4 इंचाचा लावायचा, कुठे 2 इंचाचा लावायचा, कुठे 2 इंचाचा पाईप आणायचा, त्या 2 इंचाचा एकदम डायरेक्टली अर्धा इंच द्यायचा का 2 इंचावरनं 1 इंच द्यायचा, 1 इंचावरनं अर्ध्या इंचाचा द्यायचा. हे सगळं जे काम आहे हे प्लंबरला समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. तर प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला सारखं प्रेशर मिळत नाही, तर सारखं प्रेशर मिळणार नाही. आपण बघतो आपल्या घरामध्ये काम करत जातो किंवा अगदी इथे आपण एक लग्नामध्ये सभागृहातनं जातो म्हणजे तिथे एकाच मोरीवरती 4-5 नळ असतात. त्या एका नळाला जोरात पाणी येत असतं, बाकीच्याला येत नाही. आणि त्यांनी सोडलं की बाकीच्या नळ एकाच लेवलला असतात साधारण. असं का होतं? तर तिथे त्या प्लंबरची काय चूक झाली, मग ती कशी सुधारता येईल? म्हणजे हे करण्यासाठी नुसतं प्लंबिंगचं नॉलेज न घेता किंवा थोडंसं भौतिकशास्त्राचं जर नॉलेज तुम्ही जर घेतलं, जर भौतिकशास्त्र शिकला तर तुमचं 10वीचं वगैरे गेलं असेल 12वीचं, जुनी पुस्तकं तर आपल्याला मिळू शकतात. भौतिकशास्त्रामध्ये हे सगळं शिकलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला माहिती नव्हतं की आपण कुठे वापरणार आहोत. त्यावेळेला ते फक्त परीक्षेसाठी म्हणून आपण शिकतो. आता जे आपल्याला शिकायचं आहे ते वापरण्यासाठी शिकायचं. मग ते कसं वापरता येईल आपल्याला? जो वरती जो पाईप आलेला आहे तो जर मी समजा 1.5 इंचाचा घेतला आणि त्यातनं जर अर्ध्या इंचाचे पाईपलाईन जर बाहेर काढली, त्याला ते 6 कनेक्शन दिली, ते कुठल्याही कनेक्शनला पाणी कमी जास्त होणार नाही. कोणीही साई करणाने उघडा, साई करणाने बंद करा पाईपलाईन. पण आलेला पाईपलाईनच अर्ध्या इंचाचा असतो आणि देतो पण आपण लाईन अर्ध्या इंचाचीच पुन्हा सगळ्या ठिकाणी. कुठे ना कुठेतरी ते कमी जास्त होणार आहे. मग हे का होतं? हे भौतिकशास्त्रात तुम्हाला कळतं. जेव्हा तुम्ही प्लंबिंगचं जेव्हा घेणार आहात आणि ज्ञानोदामध्ये मी जाऊन आलेलो आहे 5-6 वेळेला, ते लोक तुमची ती काळजी घेतील. असेल तर दर महिन्याला मी इथे येतो. मला कधीही प्रश्न वाटला तरी तुम्ही सांगून ठेवा. वेळणी सोडलं तर मी असतो. मुद्दाम 1 दिवस 8 दिवस इथे येऊन आपण जास्त चर्चा करू याच्यावर. आता शेवटचं मला माहिती आहे मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही, पण जसं पाण्याचा निचरा करतात तर हे पाणी आपण नुसतं सांडपाणी म्हणून टाकून देतो. जर पाण्याचं दुर्भिक्ष आहे आपल्याकडे तर हे पाणी असं ते असं टाकून देणं सोडणं सोयीचं आहे का? किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला आपण बघतो की ह्या केमिकल इंडस्ट्रीज त्याच्यावर वापरून झालेलं पाणी नदीत सोडून देतात, तलावात सोडून देतात, कुठेतरी जमिनीवरती सोडून देतात आणि मग प्रदूषण. एक तर प्रदूषण वाचवण्यासाठी आणि हे पाणी वापरता येणार योग्य करता येईल का? सिंगापूर देश आहे का? सिंगापूरमधलं 80% पाणी. सिंगापूरमध्ये पाणीच नाही. ज्या ठिकाणी विहिरी त्यांनी खाल्ल्या तिकडे जे काय पाणी मिळतं त्याच्यावरती 10% लोकसंख्यासुद्धा जगू शकते. सिंगापूरच्या बरोबर समोर जसं आपल्या इथे वेल्लूर आणि समोर दाभोळ आहे, बरोबर समोर वेल्लूर जर सिंगापूर झालं तर दाभोळ जे आहे ते मलेशिया. फक्त खाडीचं त्या बाजूला, पण मलेशियामध्ये पाणीच पाणी. त्यामुळे मलेशियावरनं सिंगापूरमध्ये पाईपलाईन टाकली. जसं आपण इकडनं कोयनावरनं पाईपलाईन तसं मलेशिया सिंगापूरला पाणी मिळते. मग सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरने विचार केला की मी दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी विकत घेत असतो तिकडनं आणि हे पाणी वापरून झालं की पुन्हा समुद्रात सोडून देत असतो. ह्याचा काय वापर करताय? त्याने ते सगळंच्या सगळं पाणी रिसायकल करतात. मलेशियन लोकांवरती फार मोठी गंभीर परिस्थिती आहे, कारण त्यांना वाटत होतं की सिंगापूर दरवर्षी आपल्याकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी घेत राहणार आणि त्याचे आपल्याला पैसे मिळणार. सिंगापूरने तिथे त्यांचं जो एअरपोर्ट होता त्या एअरपोर्टच्या खालती वरती एअरपोर्ट रनवे आहे, चांगी म्हणून त्याचं नाव आहे. इंटरनेटवरती जाऊन बघा. मुद्दा म्हणजे जगात केस स्टडी जी म्हणतो की चांगलं उदाहरण द्यायची ती अशी त्यांनी एक योजना केली. अख्ख्या चांगी एअरपोर्टच्या खालती मोठा तलाव बनवला त्यांनी स्वतःचा. खणून काढलं सगळं, बांधून काढलं. वरती एअरपोर्ट जातात सगळं खालती पाणी ठेवलं. ते सगळं पाणी जे सांडपाणी जे सगळे जे वापरलेलं आहे, मलेशियाकडनं पाणी घेत नाही तसं नाही, पाणी लागतंच. कारण हे सगळं करण्यामध्ये पुढे झेपत असतं, उडून जात असतं. तलाव विहिरीचं सुद्धा निम्मं पाणी आपलं जे असतं ते सूर्याच्या उष्णतेने वरती जात असतं. पण हे जर पाणी आपण व्यवस्थित पद्धतीने की घरामध्ये जसं आता आपण कचरा जो आहे मी आता जे उदाहरण दिलं की ठाण्यामध्ये आमचा जो एक आणखीन एक प्रकल्प आहे की ठाण्यामधल्या घरांमध्ये कागद
काच, ॲल्युमिनियम, प्लास्टिक हे सगळा कचरा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बाकीचे तुमचे जे आहे भाजीपाला, निर्माल्य याच्याबरोबर मिक्स करू नका, तो वेगळा आहे. भाजीपाला निर्माल्य वेगळा आहे. दोन्ही कचरा आम्ही कलेक्ट करतो. 2 लाख घरांपेक्षा जास्त घरातला हा कचरा कलेक्ट करतो. 4 आमचे इलेक्ट्रिकचे ट्रक आहेत जे त्या प्रत्येक घराघरात सोसायटीमध्ये जातात, कचरा गोळा करतात आणि एक मोठ्या मैदानामध्ये कोपरीला मांडव घातलेली आहे, तिथे आणून तो टाकतो आम्ही. इथे 40 बायका ज्या रस्त्यावरती कागद, प्लास्टिकचा कागद विकायचे, आणखीन भंगारवाल्याकडे जाऊन त्याच्यावरती पैसे कमवायचे किंवा काचेच्या बाटल्या विकायचे, हॉटेल्समधून जायचे, बिलाच्या बाटल्या, बाकीच्या ज्या बाटल्या असायच्या त्या घेऊन हॉटेलवाल्यांनी दिले, त्या पैसे द्यायला लागले, रुपया 2 रुपये द्यायचे. पण भंगारवाल्याकडे गेले की त्यांना 5 रुपये मिळायचे, 3-4 रुपये मिळायचे. बरेचसे हॉटेलवाले त्यांना अशाच घेऊन टाकायच्या बाटल्या. तर त्या बाटल्या घेऊन जायचे ते भंगारवाल्याकडे द्यायचे, पण त्याचं व्यवस्थापन होत नव्हतं. आणि त्यांना रोजची गॅरंटी नव्हती की मी एवढंच मला प्लास्टिक मिळेल आणि ते मला 100 रुपये मिळतील का 200 रुपये मिळेल का 400 रुपये. आता हे जिथे तयार होतोय कचरा तिकडनंच आम्ही उचलतो, त्यामुळे तो स्वच्छ असतो. तो कचरा सेग्रिगेट करतो, कागद वेगळा काढतो, प्लास्टिक वेगळं काढतो, काच वेगळं काढतो, ॲल्युमिनियम वेगळं काढतो, इलेक्ट्रिकच्या कॉपरच्या वायर वेगळ्या काढतो, की रबर, प्लास्टिक, बूट वगैरे जे असेल ते सगळं वेगळं काढतो. त्याच्यामध्ये आणखी कॅटेगरीज करतो. त्या सगळं त्या बायका ज्या रस्त्यावरनं गोळा करायच्या त्याच्यावरती हे स्वतंत्र करतात आणि त्याचं रिसायकल करतात. ते पुन्हा जे महाराष्ट्र सरकारने ज्या कंपन्यांना परवाना दिला आहे की तू प्लास्टिक पुन्हा वापरू शकतो, तुझ्याकडे ती चांगली टेक्नॉलॉजी आहे, तू चांगल्या प्रकारे कॉपर, ॲल्युमिनियम पुन्हा चांगल्या प्रकारे मेल्ट करू शकतो, त्यांना आम्ही ते विकतो आणि जे पैसे येतात ह्या बायका जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये पगार कमावता येतात. त्यांना दिवसाला 200 रुपये, 300 रुपये ती सुद्धा गॅरंटी नव्हती की आज मिळेल. जेव्हा मिळेल तेव्हा 400-500 रुपयाचा माल मिळायचा. ज्या दिवशी नाही तेव्हा नाही. आता इथे ती काळजी नाही. त्यांचा प्रॉव्हिडंट फंड आहे, त्यांचा मेडिकल इन्शुरन्स आहे, त्यांची सगळी काळजी घेतलेली आहे. त्यांचे बँक अकाउंट आहेत, सरकारी वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत त्यांना जे सुविधा मिळतात त्या सगळ्या दिल्या जातात. तर तसंच पाण्यावरती पण प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आता भारत सरकारने करायची मोठ्या प्रमाणात. स्मार्ट सिटी तुम्ही नाव ऐकलं असेल जे भारत सरकारचं आहे. प्रत्येक स्मार्ट सिटीमध्ये त्या सिटीमध्ये त्या गावामध्ये शहरामध्ये येणारं जे पाणी जे आहे काही दशलक्ष लिटर पाणी प्रत्येक शहरामध्ये वापरलं जातं. एवढं पाणी न सोडता प्रत्येक इंडस्ट्रीमधलं पाणी जे गंगेचं आत्ता जे आपण जो महाकुंभच्या वेळेला जो प्रकल्प बघितला होता केला आहे, आता जो नाशिकमध्ये आपला 2026 साली कुंभ आहे त्यासाठी जे आपण इकडच्या आपल्या गोदावरी नदीचं जे शुद्धीकरण करणार आहोत, गुजरातमध्ये तापी नदीचं झालं, तामिळनाडूमध्ये झालं, बँगलोरमध्ये झालं, बिहारमध्ये झालं, सगळ्या नद्यांचं जे शुद्धीकरण करतो त्याला सोडणारं जे पाणी आहे त्या पाण्याचं शुद्धीकरण कसं करता येईल. आणि ही जी इंडस्ट्री जी आहे ही आत्ता अगदी अशी तयार होते. म्हणजे आता अशी मला जशी मी 20 जी विमानाची गॅरेजची उदाहरणं दिली तशी आता म्हणजे ती उदाहरणं अशी नाही आहेत मोठी. पण प्रत्येक शहरामध्ये आता जी नवीन कुठलीही सोसायटी ज्या सोसायटीमध्ये 20 घरांपेक्षा जास्त असेल त्या सोसायटीला त्यांनी वापरलेलं जे पाणी आहे त्यात कमीत कमी 40% पाणी ते त्यांनी स्वतः प्रोसेस करायचं तरच त्यांना परवानगी मिळते. तर ही इंडस्ट्री जेव्हा मोठी होईल त्यावेळेला आत्ता असं प्रेडिक्ट केलं जात आहे की जी ह्या प्लंबिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्याच्या दसपट लोक लागणार आत्ता जे काम करत आहेत त्याच्या. केमिकल इंडस्ट्री वाढते, एरोस्पेस इंडस्ट्री वाढते, बाकी आपली जी मगाशी सुरुवातीला पाणी आणण्यासाठी जे आपल्या नवीन नवीन स्कीम्स येत आहेत अनेक धरण ते शिरवळीला तुम्ही बघून आले का धरण बांधल्याबद्दल अगदी बाजूला आहे आता शिरवळी त्यांना 10 किलोमीटर सुद्धा नाही मुद्दामून जाऊन बघून या तुम्ही. काही तुम्हाला जास्त नाही कधीतरी एकदा मोटरसायकल काढा आणि तिकडे जाऊन बघून जवळजवळ धरण पूर्ण झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मातीचे ढिगारे आणून मातीचं पूर्ण धरण बनलं. तिकडचाच डोंगर कापलाय त्याने आणि मातीचा ढिगारा तिकडे लावला. इकडचा डोंगर काढला तिथे डोंगर होता ती जागा तलावाची झाली आणि मोठ्या मातीने बंधारा तयार झाला.
त्या बंधाऱ्याच्या नंतर ह्या इकडच्या पाण्याचं जे आज पाणी आपल्याला बोर किंवा विहीर खाणाऱ्यांनी 20 फुटाच्या पेक्षा जास्त 40, 50, 100 फूट विहीर खाणावी लागते किंवा बोरवेल जर केली तर ती 100 फुटावरती जावं लागतं. असा एक अंदाज आहे की हे शिरवली धरण तयार होईल त्यावेळेला चिपळूण ते गुहागर ह्याच्यामधला जो पट्टा आहे तिथे 20 फुटावरती आरामात पाणी मिळेल. एवढं पाणी त्या पाण्यात साठवून झिरपलं जाणार. आता जर पाणी एवढं जर वाढलं ऑब्व्हियसली आपण काय त्या आंघोळीला वापरणार नाही त्यामुळे काहीतरी त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज येणार. आता पाण्याचं बाटल्यामध्ये जे पाणी भरलं जातं किती बाटल्या इतके दिवस आपल्याला बघायला मिळायचं आणि आता किती आहे. प्रत्येक गावोगावी प्रत्येक दुकानात प्रत्येक हॉटेलमध्ये अगदी छोटे 250 ml पासून ते 5 लिटर 20 लिटरपर्यंत पाण्याचे कॅन बघायला मिळतात. जिथे पाणी आहे तिथे प्लंबर आहे, त्याशिवाय होऊ शकणार. म्हणून तुम्ही जो हा कोर्स निवडला आहे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की तुम्ही का निवडला आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीफार तरी आयडिया आली असेल की तुमचं जे सिलेक्शन आहे ते चुकीचं नाही आहे. आता ह्याचा वापर कसा करायचा की नुसतं हे 2 महिन्याचं ट्रेनिंग आहे आपल्याला मिळतं म्हणून ते घ्यायचं का खरंच ह्याच्या पुढे जाऊन ह्या ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक किंवा सांघिक काही तुम्हाला करायची इच्छा आहे आणि ते तुम्ही करून दाखवणार असं जर तुमच्यासमोर जर ध्येय ठेवलं तुम्ही. आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे कारण हे जे प्रकल्प जे येणार आहेत हे आपल्या स्वतःच्या घरच्या विहिरीवरती पंप लावायचा आहे किंवा घरात एक आणखीन कनेक्शन घ्यायचं आहे याच्यावरती संपणार नाही. मोठ्या प्रमाणात करायचं तरी 20 जणांची तरी टीम लागेल त्याच्यात. आणि अशाच प्रकारचं एक अभिनव कार्यक्रम मी आपल्या ठाण्यामध्ये तुम्ही ऐकलं की रस्त्यावरती भीक मागणारी मुलं होती. त्या भीक मागणाऱ्या मुलांना नोकरी करायची नाही कारण ते डोक्यातच नाही त्याचं कारण शेवटी आईवडिलांनी नोकरी केली होती. वेळेवरती जाणं हे त्यांना माहिती नाही. मी बरोबर आमचं 8 वाजताचं सकाळी 8 ते 12 जर त्यांचं प्रशिक्षण असेल तर मी 8ला आधी 5 मिनटं जाऊन थांबायचं. 8:30, 9, 10 राहतात कुठे. ही आमची शाळा अशी आहे ब्रिज खालतीच शाळा आहे आमची. अशी कुठे शाळा वेगळी नाही. ती जिथे मुलं राहतात तिकडेच म्युन्सिपाल्टीने आम्हाला जागा दिली तिथेच आम्ही शाळा कंटेनर लावलेले. असा वर्ग पण नाही आमच्याकडे. कंटेनर समजतात ना ट्रकवरती जो कंटेनर असतो ते जुने खराब झालेले कंटेनर त्या ब्रिज खाली आणून ठेवायला परवानगी दिली आहे. त्या कंटेनरच्या आतमध्ये जातो हिवार होतो पंखा लावतो त्या कंटेनरमध्ये. आता काही जणांनी आमचा उपक्रम चांगला बघून 2 AC दिले त्यामुळे काही कंटेनरमध्ये आम्ही AC लावतो कारण बाजूने ट्रक जात असतात झोळा ओढत असतं सगळं असतं. आणि आता तर गरम एवढं होतं आहे की त्या कंटेनरमध्ये खिडकी नसते. आतमध्ये एकदा तुम्ही त्या दरवाज्यातनं गेलात बंद केलात आवाज येऊ नये म्हणून की भट्टीसारखे तुम्ही आतमध्ये शिजून बाहेर येतात. किती करत होतो. त्या मुलांना आम्ही म्हटलं की आता तुम्ही शिकलात तर आता पुढे काय करायचं आहे. नाही काय नाही आम्ही जाऊ पुन्हा 200 रुपये 300 रुपये भीक मागून मिळतात आम्ही तेच करतो. म्हणजे एवढं आम्ही शिकली मेहनत घेतली तुम्ही कशाला येऊन शिकला. आम्हाला नोकरी नाही करायची तुम्ही बाकी काही सांगा नोकरी नाही करायची. त्यांच्यासाठी आम्ही जय आंबे माता सिग्नल फॅब्रिकेशन कम इरेक्शन कंपनी अशी कंपनी आता तयार केली. ही 5 मुलं त्या कंपनीचे ओनर आहेत मालक आहेत त्या कंपनीचे. भारत सरकारची विश्वकर्मा जी योजना आहे त्या 5 जणांचे त्या तिघांकडेच आता पॅन कार्ड होतं त्यामुळे त्या तिघांच्या नावानं त्यांनी विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांची नोंदणी केली आहे. विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हत्यारे घेण्यासाठी कारण आता ते हे शिकले चांगले वेल्डिंग शिकले चांगलं फॅब्रिकेशन शिकले ग्रिल बनवतात चांगलं दरवाजे बनवतात रेलिंग्स बनवतात. पण सध्या ते ठरवलं की सगळं शाळेमध्ये सुद्धा फोन जो आहे तो आता इमिजिएटली त्याला 3 मिळणार. पण मुलं बाहेर जायला तयार होतं. ठाण्याचं रस्त्यावरनं मी जाणार नाही त्या रस्त्याचं त्याला इतकं घराचं आपलं जसं अट्रॅक्शन असेल तसं ठाण्याच्या बाहेर जाणार नाही. चांगली मोठी 22,000 रुपये द्यायला तयार आहे आम्हाला पण पुण्यामध्ये जायचं पण नाही जमणार. आता ती कंपनी करतायत आणि पहिली 3 लाखाची कामं चांगली केली आहेत आणि आता त्यांना SMC म्हणून ठाण्यामधला मोठा बिल्डर आहे
जो मोठमोठाले प्रोजेक्ट्स मुंबईमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सी लिंक बांधलं आहे, समुद्रावरती आपण ब्रिज बांधला होता, त्यातला खूप मोठा पट्टा ह्या कंपनीने बांधला. त्यांनी आता त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं. पहिलंच कॉन्ट्रॅक्ट त्यांचं जे आहे ते 7.5 लाखाची ऑर्डर दिली आहे. आता ती कशी करतात, ते 5 मुलं एकत्र कशी राहतात, भांडणं खूप आहेत त्यांच्यावर. पैसा दिसला की लगेच तो संध्याकाळला वाटून मोकळा व्हायला, बँकेत ठेवायचं, उद्याला लागतो पैसा आहे. आज मिळालेला पैसा आजच्या आज संपला पाहिजे, उद्याचं उद्या बघू, मिळतं कोणतरी भीक देतं, काय जे मिळेल ते घाललं जातं, काहीच नाही, पाणी पिऊन झोप लागते म्हणून. त्यांच्यात ईर्ष्या कशी निर्माण करायची, त्यांच्यात आव्हान कसं स्वतःसमोर ठेवायचं, का पाणी पिऊन झोपायची तयारी ठेवायची. तर असं सांघिक सुद्धा आपल्याला त्याच्यामधनं कित्येक मोठ्या प्रमाणात करता येईल. अशा प्रकारच्या त्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत या प्रत्येक मुलाला 10,000 रुपये आणखीन एक 15 दिवसात मिळतील. मग आता 3 जणांचं असल्यामुळे 30,000ची पुंजी झाली. त्या 30,000मध्ये त्यांना एक छोटंसं वेल्डिंग मशीन आम्ही बघून ठेवलेलं आहे. आता कटर असतो तो एक बघून ठेवलेला आहे. ह्या 30,000 जेवढी मशीन्स बसवता येतील तेवढी बसवल्या जातात. ही पहिली स्कीम झाली. तसंच तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन आणि ह्या अशा मोठ्या कंपनीचं जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, इतके दिवस आम्हीच शाळेची कामं किंवा आमच्या ओळखीचे होते त्यांच्याकडनं देत होते, अशी मोठी कंपनी नव्हती. म्हणून ह्या कंपनीच्या मागे लागून आम्ही पहिली ऑर्डर 7.5 लाखाची दिली. एकदा मोठ्या कंपनीची ऑर्डर आली की बँक 30% त्याच्यावरती तुम्हाला लोन देते. त्या ऑर्डरची जी किंमत असते 7.5 लाखाची, आता 2 ते 2.5 लाख रुपये त्यांना लोन मिळते. त्या लोनचा फायदा कशासाठी होतो, जास्त नाही एवढं मटेरियल घ्यायचं. 7.5 लाखामध्ये जवळजवळ 1,000 किलो लोखंड विकत घ्यावं लागणार आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. काही पट्ट्या असतील, अशा प्रकारचे रॉड असतील, काही ठिकाणी अँगल चॅनल वगैरे सगळं जे लागणार आहे. नाहीतर हे पैसे पुन्हा आणणार. ह्या सांगायचा उद्देश एवढाच आहे की मी किती मोठा आहे नाही, की अपॉर्च्युनिटीज आज आहेत की तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे लावायची गरज नाही. जर तुम्ही शिकलात, चांगल्या प्रकारचं सर्टिफिकेट घेतलं, ज्ञानदानाचं सर्टिफिकेटसुद्धा चालतं ह्या विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत. आणि जर तुम्ही जसं ह्या शाळेमध्ये इथेच आम्ही प्लंबिंगचा 20 दिवसाचा कोर्स केला होता, 20 जणांचा, 20 इलेक्ट्रिशियन केले होते. ते सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावरती तो भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं कौशल्य विभागाचं, इंडस्ट्री मिनिस्टरचं हे नाही, तोही कोर्स आपल्याला इथे करता येईल जर वाटला असेल. म्हणजे त्याला सरकार मान्यता मिळू शकते. MSCBमध्ये किंवा बाकीच्या आपल्या इथे जे पाणी विभाग आहे, MSCB चुकीचं म्हटलं आहे, जो पाटबंधारे विभाग आपला जो आहे तिकडे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात त्या सर्टिफिकेटमध्ये. अशा पद्धतीने ते बघा, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्या इतके दिवस नव्हत्या, विश्वकर्मा योजना नव्हती किंवा हे असं 30% बँकेला मोठ्या कंपनीच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट लोन देण्याची परवानगी नव्हती. मग ते कोणाकडनं तरी दुकानदारांकडनं किंवा यांच्याकडनं लोन घ्यायचं. त्याचे रेट किती असतात, त्या इंटरेस्ट किती असतो, त्याच्यावरती व्याज किती भरतात तुम्ही जेवढं कमावणार ते तेवढं सगळं त्या यायला देऊन टाकतात. हे जे लोन जे आहे याचा जो घ्या, हे जे आहे व्याज ते 7 ते 8% म्हणजे जे आपण आपलं ठेव असते त्या ठेवीवरती जेव्हा आपण करतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इंटरेस्ट देऊ शकतो. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित जस्टिफाय करावं लागतं. एखाद्या वेळेला वाटलं तर त्या कंपनीचा कोणी पदाधिकारी बँकचा माणूस बोलवून घेऊ शकतो की तू खरंच दिल्यास ना का हे फेक सर्टिफिकेट आहे, हे त्यांना सांगावं लागतं. अशा पद्धतीने तुम्ही विचार करा. प्लंबर म्हणजे नुसतं घरात काहीतरी जाऊन नळ कोणाचा बदलायचा आहे किंवा टाकी लावून द्यायची आहे किंवा एखादा पंप दुरुस्त करायचा आहे एवढ्या पुरतं मर्यादित राहिलेलं फील्ड नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकतो आणि त्याची सुरुवात तुम्ही करता. सुरुवातीच्या नंतर आणखीन कदाचित शेवटपर्यंत जर तुम्हाला कोर्स करायचा असेल, आता ह्या ज्या मुली ज्या मी सांगितले ज्या शिकलेल्या आहेत तर त्यांना 6 महिन्याचा त्या बोईंग कंपनीने, रिलायन्स कंपनीच्या त्या गॅरेजमध्ये शिक्षण दिलं, ज्या ITI झालेल्या होत्या. आता ITI
सगळ्यांना करणं शक्य नाही आहे. म्हणून अशा प्रकारच्या संस्था आज आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना सरकारने मान्यता दिली. इतके दिवस सरकार मान्यताच देत होतं, फक्त ITI हेच येत आहे. ITI किती आहेत आपल्याकडे? लिमिटेड आहेत. मग त्यापेक्षा जास्त जर ITI जर करायची सरकारकडे जर क्षमता नसेल तर प्रायव्हेट अशा ज्या ज्ञानदासारख्या ज्या आहेत, सासवडला आणखी नाही का आपण जाऊन बघून आलो होतो सासवडची सुद्धा, तेही लोक इथे आलेले आहेत. अशा बरेच आज गुरुकुल आपल्याकडे इथे स्वतःकडे आपलं आहे. आपलं फक्त आपण कसं केलं आहे की त्या एका कोर्ससाठी आपण केलेलं नाही की बऱ्याच वेगवेगळ्या आणणार आहे. आता प्लंबरचं आपण उदाहरण घेतलं, घरी आलो प्लंबरनी तुम्हाला सांगितलं की माझ्या गरम पाणी येत नाही. तुम्ही काय सांगणार त्या माणसाला की नाही तू इलेक्ट्रिशियनला बोलून येतो, पहिलं इलेक्ट्रिकल कनेक्शन काढ, मी सगळं तो हे काढतो, मग पुन्हा इलेक्ट्रिशियन येऊन तो बॉयलर घेऊन जाईल आणि चेक करून आणेल आणि मग सांगेल की काय खराब झालं त्या. चालत नाही ना आता असं. म्हणजे प्लंबर जरी असलं तरी मला थोडंफार इलेक्ट्रिशियनचं माहिती असायला पाहिजे. मी काम करताना आज पाईपलाईन बाहेरच असते. बऱ्याचशा शहरांमधनं, बऱ्याचशा गावांमधनं, बऱ्याचशा इकडच्या कोकणातल्या घरांमधनं मी बघतो ते कन्सील म्हणजे जसं वायर भिंतीच्या आतमध्ये तसं पाईपलाईन याचा आतमध्ये गेलेली असते. बाथरूममधली आपली जी पाईपलाईन असते ती टाईलच्या मागे असते, सगळ्याच वेळेला टाईलच्या वरती असते असं नाही. आता ते जर काम करायचं झालं तर मग तुम्ही सांगणार की नाही त्या गवंड्याला बोलवा, पहिल्यांदा चर मारून घ्या मग करा. म्हणजे तुम्ही पूर्ण चर मारत बसू नका स्वतः तुम्ही प्लंबर आहात. तर थोडीफार डागडुजी जर तिकडे काम करताना तुमच्या हातनं खराबी झाली तर ती त्या गवंड्यासाठी वाट बघायची गरज नाही. इकडचा जो उद्देश आपला आहे मुंबई शाळेचा तो असा आहे की कमीत कमी एका विषयात प्राधान्य आपल्याला असायला पाहिजे आणि आणखी 2 विषय आपल्याला यायला पाहिजे. सुतारकाम ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला किती आज हाताने काम करतो सुद्धा, इलेक्ट्रिकचं मशीन वापरतो, इलेक्ट्रिकचा रंगा वापरतो, मग त्याला इलेक्ट्रिशियनचं थोडंफार तरी ज्ञान असायला पाहिजे. त्याची जर मेन ज्याच्यावरती तो काम करतोय तेच जर बंद पडलं आणि तो कोणावरती तरी अवलंबून राहिला ते रिपेअर करण्यासाठी तर कसं होणार? त्यामुळे एक कुठला तरी विषय आणि कमीत कमी 2 त्याला जवळपास असणारे विषय. की मी पूर्ण असं सांगत नाही की तुम्ही प्लंबर आहात पण तुला ऑटो मेकॅनिक कार पण रिपेअर करता यायला पाहिजे. हे फार टोकाचं उदाहरण. आपल्या फील्डच्या रिलेटेड काम करताना आपल्याला जे लागणार आहे ते कसं करता येईल आपल्याला एवढी तरी प्राथमिक नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. आता मी इथे थांबवतो, मी शांतपणे ऐकलं. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, आणखी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आजही मी आहे, उद्याही आहे. मी म्हणलं तसं दर महिन्याला मी या भागामध्ये येतो. म्हणजे इथे दापोली, खेड, चिपळूण, देवरूख, असे माणसं ही आपली मुंबईची शाळा आणखी पाचडी आहे. एवढ्या शाळांमध्ये मी इथे असतो. वेल्लेश्वरच्या कॉलेजसाठी वेगळा येतो इथे, पण ते खूप मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. ते काही करून पुढच्या वर्षामध्ये आम्हाला सक्सेस करायचाच आहे. हे वर्ष नेमक्या ह्याच्या वेळेला त्या प्रिन्सिपलना काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे सोडून जावं लागलं इकडनं. आणि आता 1 महिना 2 महिने तिथे पण प्रिन्सिपलनं त्यामुळे पुढे काही त्या पद्धतीने जी पहिला हवी होती प्रोग्रेस ती झाली पण होणार नाही. केव्हाही मला सांगा, मी तयार आहे करायला आणि आपण मिळून करूया. सगळ्यांना तुम्हाला खूप तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा आणि ऐकल्याबद्दल आणि दोन्ही संस्थांनी मला इथे मार्गदर्शन करून बोलावलं म्हणून धन्यवाद.